अदरवाईज दुसरा एक ऑप्शन आहे, ऍज इट इज मी पुढे जातो, जे तुम्हाला समजेल ते तुम्ही समजून घ्या, नसेल ते राहून दे. जर तुम्ही काही जर आन्सर देणार नसेल तर मला ती मेथड अप्लाय करावी लागेल. हा बोला जरा पटकन, पटपट आन्सर द्यायचे आहेत. धनश्री कुंभार अनम्यूट करा. ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी पटकन अनम्यूट करायचं आहे. आवाज येतोय? हो सर. ओके. एक्झाम्पल पाहिलेलं आहे तुम्ही? हो सर. ओके. एक्झाम्पल मध्ये आता मला सांगा, माझा क्वेश्चन असा आहे की टेस्ट फंक्शन जे आहे ते टेस्ट फंक्शन आपल्याला कशा पद्धतीने डिफाईन करता येईल, किंवा त्याच्या अगोदर मी आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे की एक्स काय डिफाईन करता येईल आपल्याला? नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स. येस, नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स रिलेटेड, कारण की आपला हायपोथेसिस जो आहे तो सुद्धा नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स रिलेटेड आहे. सो अल्टिमेटली आपलं टार्गेट जे असेल ते व्हाईट मार्बल्स रिलेटेड असेल. ओके. सो हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन मध्ये डील करत असताना आपलं नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स किती असणार आहेत सॅम्पल्स मध्ये, त्यावरून आपल्याला पॉप्युलेशन विषयी स्टेटमेंट द्यायचं. ओके. टेस्टिंगची प्रोसेस जी आहे ते फ्रॉम सॅम्पल आपल्याला करस्पॉन्ड स्टेटमेंट देतो आपण पॉप्युलेशन विषयी. ओके. सो पॉप्युलेशन विषयी हायपोथेसिस सेटअप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट मार्बलची संख्या किती असेल तर 5 आणि 6. करस्पॉन्डिंग H0 जो तुमचा आहे तो 5 साठी आहे आणि H1 जो आहे तो तुमचा m=6 साठी दिलेला आहे. ओके. सो करस्पॉन्डिंग त्या स्टेटमेंटच्या विषयी आपल्याला करस्पॉन्डिंग व्हेरिफिकेशन करायचं आहे. मग करस्पॉन्डिंग व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही सॅम्पल ड्रॉ करणार आहात n=3 साठी, आणि त्यातून जे नंबर ऑफ तुमचे करस्पॉन्डिंग व्हाईट मार्बल्स जे मिळणार आहेत त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करणार आहात की पॉप्युलेशन मध्ये किती मार्बल्स आहेत किंवा नाही. ओके. सो टेस्ट फंक्शन कशा पद्धतीने डिफाईन करता येईल? बोला धनश्री. गुड. फाय ऑफ एक्स घेताना तो 1 आणि 0. 1 आपण इफ एक्स इज इक्वल टू 2 और एक्स इज इक्वल टू 3, आणि 0 घेताना 0च अदरवाईज असेल ना? हा, अदरवाईज. ओके. आता बघा, टेस्ट फंक्शन हे क्लिअरली अंडरस्टँड होणं खूप गरजेचं आहे, कारण की टेस्ट फंक्शन वरून सुद्धा तुम्ही परत दिलेले जी टेस्ट आहे ती 1 साइडेड आहे का 2 साइडेड आहे हे सुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता. जसं की आपण हायपोथेसिस वरून टेस्ट 1 साइडेड का 2 साइडेड हे डिफाईन करतो. हाच पार्ट करून टेस्टसाठी सुद्धा अप्लाय होतो. ओके. सो क्लिअरली पहिल्यांदा टेस्ट फंक्शन तुम्ही ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. टेस्ट फंक्शन जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व झालं असेल तर तुम्ही साइज ऑफ द टेस्ट, पॉवर फंक्शन, पॉवर ऑफ द टेस्ट हे इझिली फाईन करू शकताय. तो फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, परंतु अंडरस्टँडिंगचा पार्ट जो आहे तो तुमचा टेस्ट फंक्शन हे तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. ओके. सो एक्झाम्पल मी तुम्हाला सर्वांना व्ह्यू करतोय आणि सर्वांनी ऍक्टिव्हली प्रेझेंट राहा. ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणं अपेक्षित नाही. मॉडिफाईड टेस्ट विषयी वगैरे डिस्कशन झालेलं आहे आपलं. त्यानंतर करस्पॉन्डिंग आपण एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनची डील केलं होतं. नंतरचा प्रॉब्लेम जो आता डिस्कस चालू आहे तो हा आपला प्रॉब्लेम. ओके. सो इथं पहिल्यांदा आपल्याला टू टेस्ट m=5 म्हणजे हा H0 अगेन्स्ट m=6 म्हणजे तुमचा हा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस टेस्ट करायचा. ओके. सो सॅम्पल जे आहे ते तुमचं 3च आहे, मार्बल्स फ्रॉम द अर्न. आफ्टर दॅट विदाउट रिप्लेसमेंट, आणि त्यानंतर जो टेस्ट डिसिजन घ्यायचा आहे द नल हायपोथेसिस रिजेक्टेड. कधी रिजेक्ट करायचा आहे? रिजेक्ट म्हणजे 1 आपण घेतो. सो कधी? इफ द सॅम्पल कंटेन्स 2 or 3 व्हाईट मार्बल्स. ओके. सो व्हाईट मार्बल विषयी आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. सो एक्स हा तुमचा व्हाईट मार्बल असेल जो की आपण इथे डिफाईन केलेला आहे. एक्स विथ द नंबर ऑफ व्हाईट मार्बल्स.
आणि त्यानुसार जी टेस्ट फंक्शन डिफाईन होणार आहे हे टेस्ट फंक्शन या पद्धतीने असेल. ओके, आय थिंक इथेपर्यंत सर्वांना क्लिअर झालेलं असावं. जर नसेल तर विचारा. त्यानंतर आपलं नल हायपोथेसिस, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. ओके, हा पार्ट झाला. आता हा टेस्ट फंक्शनचा पार्ट झाला. इथून पुढचा पार्ट जो आपला आहे तो करस्पॉन्डिंग पॉवर फंक्शन फाइंड करणे. आणि पॉवर फंक्शन फाइंड केलं की करस्पॉन्डिंग आपल्याला काय फाइंड करायचं आहे, साईज ऑफ द टेस्ट आणि अल्टिमेटली पॉवर फाइंड करायचे. ओके, सो पॉवर फंक्शन हे कॉमनली आपण फाइंड केलं की नंतर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने फाइंड करता येतात. आता इथपर्यंत एक्झाम्पल सर्वांना क्लिअर आहे का? येस नो सांगा. एक्झाम्पल क्लिअर झालेलं आहे का? एक्झाम्पल क्लिअर आहे का? हो सर. ओके, गुड. तर आता एक्झाम्पल मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला टेस्ट करा. मला एक सांगा, आता स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसत आहे? बोर्ड दिसतोय का करस्पॉन्डिंग शेअर केलेली पीडीएफ दिसते? बोला. स्क्रीनवरती तुम्हाला बोर्ड दिसत आहे का? हो बोर्ड सर. दिसला. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल आता सॉल्व्ह करायचं आहे. सो जर हँडरायटिंग वगैरे ओळखत नसेल तर मला सांगा, त्यानुसार फॉर्म तुम्हाला इन्क्रीज डिक्रीज करता येईल. हॅलो हा बोला. सर, बोर्ड दिसतोय पण तो उलटा दिसतोय. म्हणजे तुम्ही जे हँडरायटिंग कराल ते आम्हाला उलट दिसेल. ओके, 1 मिनिट थांबा. शेअर स्टॉप करतो मी. आता दिसतोय सर बोर्ड. ओके, हँडरायटिंग कसं दिसतंय? व्यवस्थित दिसतंय. ओके, गुड. सो टेस्ट आपली जी आहे, 1 रिजेक्ट इफ x is equal to 2 or x is equal to 3 and accept म्हणजे 0 if otherwise म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची otherwise म्हणजे कोणती व्हॅल्यू असेल x ची सांगा मला इथे. otherwise पेक्षा स्पेसिफिक व्हॅल्यू पण लिहू शकतो का आपण इथे? सॅम्पल किती आहेत आपले? 3 ड्रॉ करणार आहे ना. सो ऑब्व्हियसली एक्स ची व्हॅल्यू काय असू शकतात? एकतर 0 असेल, 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. ओके, 2 आणि 3 च्या बाबतीत आपण काय करतो? रिजेक्ट करतो. तो ऑब्व्हियसली एक्स ची व्हॅल्यू जर समजा 0, 1 जर आली तर तुम्ही काय करणार आहात? करस्पॉन्डिंग ऍक्सेप्ट करणार आहात. अदरवाईज तुम्ही एक्स इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू 3 असताना तुम्ही काय करणार आहात? रिजेक्ट करणार आहात. म्हणजे अदरवाईजच्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला डिफाईन असणं गरजेचे आहे. ओके, त्यानंतर आपला इथे H0 m is equal to 5, H1 m is equal to 6 हे सुद्धा आपलं डिफाईन आहे. सो पॉवर ऑफ द टेस्ट मी फाईन करतो पहिल्यांदा. पॉवर ऑफ द टेस्ट आन्सर आता तुम्ही सर्वांनी सांगायचे आहेत मला. सो इट इज डिफाईन्ड बाय बीटा फाय ऑफ m साठी आपण फंक्शन डिफाईन करणार आहे ना. ओके, सो एक्सप्रेशन over the m of phi of x आणि m ची व्हॅल्यू जी आहे तिथं डिरेक्टली मी लिहितो 5 आणि 6. ओके, सो व्हॅल्यू फाइंड करत असताना मला बीटा फंक्शनची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे. मला कोण सांगायला यायचं आन्सर? कशी प्रोबॅबिलिटी फाइंड करावं लागेल मला इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ, बोला. फाय ऑफ एक्स ची व्हॅल्यू 1 कधी आहे तेवढीच फक्त प्रोबॅबिलिटी आपण कन्सिडर करणार आहोत. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आणि एक्स इज इक्वल टू 3 साठी येईल. म्हणजे हे अगदी डिफाईन करायचं असेल तर 1 इंटू प्रोबॅबिलिटी अंडर m एक्स इज इक्वल टू 2 आणि ऑर असल्यामुळे काय होणार आहे? ऍडिशन का मल्टिप्लिकेशन? ऍडिशन. ओके, सो सिम्पली 1 इंटू अगेन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. आता मी जे राईटअप मध्ये दिलेलं आहे तिथे 1 घेतलेलं नाही, कारण की 1 इथं आहे आणि त्यानुसार आपण व्हॅल्यू फाइंड करतो अंडर द m. आता हे व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करायची आहे. ओके, ही व्हॅल्यू डिफाईन करत असताना करस्पॉन्डिंग
एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, एम ची व्हॅल्यू जी आहे ते 5 आणि 6 साठी येणार आहे. आणि आपण हे काय करतो, फंक्शन डिफाईन करतो. हे आपण काय करतो, फंक्शन. सो हे फंक्शन डिफाईन होत असताना हे फंक्शन हे डिरेक्टली फक्त आणि फक्त कशामध्ये येणार आहे, तुमचं करस्पॉन्डिंग एम मध्ये येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही व्हॅल्यू इथं तुमची प्रेझेंट राहणार नाही. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 कशी फाइंड करतो इन केस ऑफ हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन? बोला. आन्सर दिलेला आहे. सो एम सी 2. ओके. आफ्टर दॅट, कारण की एन मायनस एमचा फॉर्म आपण घेत असतो. सो एन मायनस एम जो आहे तो सुद्धा मी ऍज इट इज लिहितो. एन मायनस एम आणि इथं जो व्हॅल्यू आहे ते आपली करस्पॉन्डिंग येते काय तुमची एन मायनस एक्स. सो एन मायनस एक्स पुन्हा इथे एन ची व्हॅल्यू दिली आहे n-2 डिवायडेड बाय कॅपिटल एन सी एन प्लस एम सी 3 n मायनस एम सी n-3 डिवायडेड बाय कॅपिटल एन मायनस एन सी एन. ओके. सो आफ्टर दॅट व्हॅल्यू काय म्हणतात बघा, ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करता येतील. आपल्याला एन ची व्हॅल्यू नोन आहे, स्मॉल एन ची व्हॅल्यू नोन आहे. सो वी कॅन राईट हिअर फंक्शन हे फक्त एम मध्येच राहणार आहे. सो एन मायनस एम, सो अगेन 10 मायनस एम सी, एन ची व्हॅल्यू 3 आहे. सो हिअर 1 10 सी 3. आता हे बेस तुमचा सेमच असणार आहे. डायरेक्टली मी बेस सेम घेतो 10 सी 3 आणि इथं पुन्हा परत एम सी 3 10 मायनस एम सी 0. हे फर्दर तुम्ही कॅल्क्युलेशन करून याचं पुन्हा परत एक सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्ये लिहू शकता. आणि हे जे फंक्शन असणार आहे ते एम मध्ये असणार आहे, कारण की इथं आपण पॉवर फंक्शन डिफाईन करतो. काय डिफाईन करतो आपण, पॉवर फंक्शन. ओके. हा पार्ट आपण करस्पॉन्डिंग नोटबुक मध्ये दिलेला आहे. आता ह्याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे, आता हे पॉवर फंक्शन माझं डिफाईन झालं. ओके. सो पॉवर फंक्शन या फॉर्म मध्ये घेऊन पुन्हा परत आपल्याला व्हॅल्यू काढता येतील. मला याच्यानंतर साईज काढायचं, तर साईजचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे. साईज कशी फाईंड करता येईल सांगा मला, बोला. साईज ऑफ द टेस्ट पटकन. साईज ऑफ द टेस्ट, पॉवर फंक्शन आपण फाईंड केलंय, तो साईज ऑफ द टेस्ट कशी फाईंड करता येईल? अंडर एच नॉट घ्यायचं. अंडर एच नॉट घ्यायचं म्हणजे मी डायरेक्टली साईज म्हणजे पॉवर फंक्शनचा पण यूज करू शकतो, किंवा इथं एक्सप्रेशनचा यूज करू शकतो, किंवा सुप्रीममचा यूज करू शकतो. आता सुप्रीमम घ्यायची गरज नाही, कारण की का तर आपल्याला फक्त आणि फक्त एकच दिलंय, एम इज इक्वल टू 5 हेच दिलंय. त्यामुळे सुप्रीमचा घ्यायची गरज नाही. जर मला लिहायचं असेल तर मी या फॉर्म मध्ये पण लिहिल. पॉवर फंक्शनच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल एम, आणि इथं जे डिफाईन करत असताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे की वेअर एम बिलॉंग्स टू स्क्रिप्ट एच नॉट. ओके. किंवा हे डिफाईन करताना एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये एम बिलॉंग्स टू स्क्रिप्ट एच नॉट फाय ऑफ एक्स हे असंही डिफाईन करू शकतो. ओके. सो एम बिलॉंग्स टू एच नॉट म्हणजे करस्पॉन्डिंग एम ची व्हॅल्यू 5 ही आपल्याला डिफाईन आहे. सो डायरेक्टली लिहित असताना मी प्रोबॅबिलिटी एम इज इक्वल टू 5 साठी प्रोबॅबिलिटी कशी डिफाईन करणार आहे मला, एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एम इज इक्वल टू 5 एक्स इज इक्वल टू 3. ओके. हा पार्ट क्लिअर झालेला आहे का? हा कुठून घेतला, कसा घेतलाय, का घेतलेला आहे ते क्लिअर आहे का? हो सर. बोला येस नो. हो सर. कारण की आपण टेस्ट फंक्शन मध्ये 1 ज्याला व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू नुसार घेतो, प्लस ऑर साठी आता ह्याची प्रोबॅबिलिटी फाइंड केली की मिळणारे जे आन्सर असेल ते तुमचं काय असणार आहे, साईज ऑफ द टेस्ट असेल. ओके. मग त्याचं जे आन्सर काय येणार तुम्ही बाय कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, किंवा आपण थोड्या वेळाने नोटबुक मध्ये बघू. हा पार्ट झाला करस्पॉन्डिंग साईज साठी. आता पॉवर ऑफ द टेस्ट सांगा मला काय येईल.
टेस्ट कसं डिफाईन करता येईल मला? पॉवर ऑफ टेस्ट बोला, आन्सर सांगा. पॉवर ऑफ टेस्ट काय करावं लागेल मला? Beta of phi m where m belongs to H1. H1 यस गुड. किंवा मग एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तरी सुद्धा आपल्याला या फॉर्म मध्ये लिहिता येईल एम बिलॉंग्स टू H1 म्हणजे अंडर H1 एक्सप्रेशन घ्यायचं आहे किंवा पॉवर फंक्शन जे आहे ते डिफाईन करत असताना अंडर H1 घ्यावं लागेल. तर हे डायरेक्टली फक्त 1 लाईन मध्ये आन्सर लिहावं याच्यासाठी मी सांगत आहे. प्रॉबिलिटी कशी येईल सांगा मला? प्रॉबिलिटी ऑफ हा बोला, पॅरामीटरची व्हॅल्यू काय लिहावी लागेल अंडर H1? M is 6. m is equal to 6. Yes, m is equal to 6 plus probability of m is equal to 6, x is equal to 3. ज्यावेळी याची व्हॅल्यू काढणार आहात तुम्हाला साईज मिळेल. याची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? करस्पॉन्डिंग पॉवर ऑफ द टेस्ट. पॉवर फंक्शन, पॉवर ऑफ द टेस्ट आणि साईज ह्या मेनली आपण ज्या डिस्कस करत आहोत त्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्याच्यावरतीच आपण सर्व पार्ट आहे. ओके, हा जरा पार्ट आता फक्त मी सोल्युशन तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. आय थिंक आता तुम्हाला साईज, पॉवर, पॉवर फंक्शन ह्या 3 गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, तर ह्या गोष्टींचा यूज करून आपल्याला करस्पॉन्डिंग क्रिटिकल व्हॅल्यू सुद्धा कशा पद्धतीने डिफाईन करता येते वगैरे याच्याविषयी आता आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. ओके, तर करस्पॉन्डिंग पॉवर फंक्शन जे आहे ते एम मध्ये या पद्धतीने डिफाईन होईल. परत तुम्ही व्हॅल्यू पुट करून त्याचं परत मोर स्पेसिफिकेशन करू शकता. नंतर साईज ऑफ द टेस्ट ऑब्व्हियसली हा जो फॉर्म आहे तो आपल्याला एम साठी एम इज इक्वल टू 5 साठी डिफाईन करता येईल. इथे करस्पॉन्डिंग तुमचं हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन आहे. आता हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन मध्ये ह्या गोष्टीची पण काळजी घेणं गरजेचे आहे. रेंज ऑफ हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ही कोणती असणार आहे? सो रेंज ऑफ हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन बऱ्याच वेळा तुम्ही निग्लिजन्स करता, तर ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक्सच्या व्हॅल्यू कोणकोणत्या येऊ शकतात, कुठेपर्यंत येऊ शकतात वगैरे ह्या विषयी सुद्धा हे स्टेटमेंट लक्षात ठेवणं गरजेचे आहे. सो त्यानुसार ती व्हॅल्यू पण इथे डिफाईन केलेली आहे फॉर मोर अंडरस्टँडिंग. आफ्टर दॅट साईज डिफाईन करत असताना आपल्याला एम इज इक्वल टू 5 पुट करून आपल्याला व्हॅल्यूज फाईंड करून ती जी व्हॅल्यू येणार तुमची 0.5 येणार आहे. आफ्टर दॅट पॉवर ऑफ द टेस्ट ज्यावेळी डिफाईन करणार आहात तुम्ही, हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचे आहेत. मे बी काही मिस्टेक असू शकतात. ओके, सो ह्या सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही रिराईट करा एक्झाम्पल, ते बेटर राहील किंवा अंडरस्टँडिंग करून घेऊन ते कॅल्क्युलेशन रफली तर तुम्ही कम्प्लीट करा. ओके, आफ्टर दॅट पॉवर ऑफ द टेस्ट जी आहे ती फाईंड करत असताना अंडर H1 इसेन्शियल आहे. सो एम इज इक्वल टू 6 देन व्हॅल्यू इज द 0.66. ओके, हा पार्ट झाला आपण रेग्युलरली दिलेल्या टेस्ट फंक्शन वरून आपण व्हॅल्यूज फाइंड करणे वगैरे. आता याच्यानंतर आणखीन एक पार्ट असा असतो की करस्पॉन्डिंग तुम्हाला टेस्ट फंक्शन दिलं असतं पण तो क्रिटिकल रिजन जो आहे तो डिफाईन केलेला नसतो. म्हणजे के ची व्हॅल्यू इथे डिफाईन केलेली नाही. आता के ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन म्हणजे टेस्ट ऑब्व्हियसली तुमची काय आली? वन साइड आली. आता टेस्ट ही वन साइड आहे. वन साइडच्या नंतर राईट टेल आहे का लेफ्ट टेल आहे हे सुद्धा तुम्ही इथं दिलेल्या करस्पॉन्डिंग लेस दॅन का ग्रेटर दॅन किंवा इथं अल्टरनेटिव्ह असणाऱ्या साईन वरून तुम्ही डिफाईन करू शकता की राईट टेल आहे का लेफ्ट टेल आहे. त्यामुळे ह्याही गोष्टी काळजीपूर्वक पाहणं गरजेचे आहेत. ओके, सो आता मला सांगा ही टेस्ट जी आहे ही वन साइडेड आहे, मग ही राईट टेल आहे का लेफ्ट टेल आहे? राईट टेल्ड. राईट टेल, येस गुड. तर स्टेटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स असतात, परंतु हे मॅक्झिमम टाइम ओबे होतं. काही केसेसमध्ये ही सिच्युएशन ओबे होत नाही. हळूहळू ज्यावेळी नंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स पाहणार आहे वगैरे त्यावेळी तुमच्या ते लक्षात येतील. फक्त जनरली आपण आयडिया ह्याच्यावरून आपल्याला घेऊ शकतो, राईट टेल का लेफ्ट टेल का टू साइडेड वगैरे समथिंग. ओके, सो आता आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपली इन्फॉर्मेशन कोणकोणती आहे ती पहिल्यांदा बघा. लेट x1 xn बी अ रॅन्डम सॅम्पल फ्रॉम पॉप्युलेशन विथ फायनाइट मीन म्यू
and finite variance sigma square. Suppose that mu is the not known and it is the required for test mu is equal to mu naught. Okay, mu is equal to mu naught, that is means h naught against mu is equal to mu1. Mu is equal to mu1, परंतु इथं mu1 हा काय सांगितलाय, greater than mu naught. So let n be sufficient large so that the central limit theorem holds and consider test. n ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला सफिशियंटली लार्ज घ्यायची आहे. लार्ज कशासाठी घ्यायचा आहे, का तुमचा सीएलटी जो थेरम आहे, सेंट्रल लिमिट थेरम जो आहे तो तुमचा होल्ड झाला पाहिजे आहे. सो त्यासाठी करस्पॉन्डिंग लार्ज घ्यायचं. सो x1 x2 xn वेक्टर फॉर्म मध्ये आपण हा डिफाइन केला. फाय ऑफ एक्स 1 इफ एक्स बार इज ग्रेटर दॅन के, 0 इफ एक्स बार इज लेस दॅन इक्वल टू के. ओके, आता हा के ची व्हॅल्यू डिफाइन करायची आहे. सो लेट एक्स बार इज इक्वल टू 1/n समेशन xi ॲज युजल. फाइंड के करायचं आहे सच दॅट, कसा के फाइंड करायचा आहे हे इम्पॉर्टंट आहे. के फाइंड करत असताना सच दॅट हॅज अप्रॉक्सिमेटली साईज अल्फा. साईज अल्फा साठी तुम्हाला करस्पॉन्डिंग के ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. मग आता इथं साईज अल्फा हे फक्त अल्फा हे नोटेशन मध्ये दिलेलं आहे, परंतु जर एक्झॅक्टली पर्टिक्युलर व्हॅल्यू जर त्यांना अपेक्षित असेल तर कदाचित तुम्हाला अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू सुद्धा इथे दिलेली असेल. समजा मला 2% लेवलला बघायचं आहे, तर 2% लेवलसाठी जर आपल्याला व्हॅल्यू पाहायची असेल तर ही जी व्हॅल्यू आहे ती तुमची 0.02 ह्या साईज साठी तुम्हाला करस्पॉन्डिंग के ची व्हॅल्यू फाइंड करणे, 0.01 साठी के ची व्हॅल्यू फाइंड करणे, 0.05 साठी के ची व्हॅल्यू फाइंड करणे, अशा टाइप मध्ये क्वेश्चन्स तुम्हाला असू शकतात. आता हे फाइंड करत असताना आपल्याला पर्टिक्युलर काय गरजेचं आहे, तर पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड केली पाहिजे. आणि ऑलवेज क्वेश्चन क्लिअरली रीड केल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन पहिल्यांदा काय दिल्या की साईज जी आहे ती तुमची के आहे. साईज काय आहे, के. सो आपल्याला जे बिगिनिंग करायचं आहे, जे आपल्याला सुरुवात करायची ते ऑब्व्हियसली ह्या पॉईंट पासूनच करावी लागेल की साईज दिलेली जी आहे ती के साईज आहे आणि के साईज वरून आपल्याला करस्पॉन्डिंग अल्फा साईज दिलेली आहे आणि त्या अल्फा साईज वरून आपल्याला के ची व्हॅल्यू डिफाइन करायची. ओके, तर आता ही के ची व्हॅल्यू कशा पद्धतीने डिफाइन करता येते किंवा काय येते हे पाहूया आपण. ऍज युजल आपला गिवन दॅट आहे टेस्ट फंक्शन 1 इफ एक्स बार इज ग्रेटर दॅन के, 0 इफ एक्स बार इज लेस दॅन इक्वल टू के, व्हेअर के सच दॅट. के कसा आहे, तर कंडिशन जी दिलेली आहे ती साईज त्याची आहे ती अल्फा आहे. सो साईज अल्फा म्हणजेच एक्सपेक्टेशन अंडर म्यू नॉट. म्यू नॉट हा तुमचा कुठला आहे, तर H1 साठीचा. म्यू नॉट हा तुमचा कुठून आहे, तर H1 साठीचा. ओके, सो फाय ऑफ एक्स बार इथं लागेल. ओके, सो म्यू करस्पॉन्डिंग म्यू नॉट एक्स बार ग्रेटर दॅन के विच इज इक्वल टू अल्फा. आता एक्स बार ज्यावेळी डील करतोय, आता बऱ्याच वेळा आपल्याला काही डिस्ट्रीब्युशन येणार आहे की जसं आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आलं की SNV ला जाणार आहे, स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटला किंवा स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला जाणार आहोत. सो तिथं रिक्वायर्ड असेल की आपल्याला मीन नेट मायनस करणे आणि करस्पॉन्डिंग व्हॅरियन्स जो आहे तो सिग्मा स्क्वेअर बाय n असणार आहे. सो त्याचं स्टँडर्ड डेविएशन हे सिग्मा अपॉन रूट n असेल. सो ते कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती या फॉर्म मध्ये मिळेल, z इज ग्रेटर दॅन k मायनस म्यू नॉट अपॉन सिग्मा अपॉन रूट n विच इज इक्वल टू अल्फा. ओके, हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. आता ह्या इक्वेशन मध्ये आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एक्झाम्पल मध्ये सीएलटीचा यूज करा म्हणलेलं आहे. ओके, सो सीएलटीचा यूज करायचं म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला ते स्टेटमेंट जे आहे ते त्याचं नोन असणं गरजेचं आहे. आता इथे डायरेक्टली तुम्ही हे डायरेक्टली इक्वेशन लिहू शकता, परंतु थोडीशी इन्फॉर्मेशन साठी आपण सीएलटी विषय सुद्धा डिस्कस केलेला आहे. xi are IID with expression of xi is equal to mu and variance of xi is equal to sigma square. Then for sufficient large n, summation xi minus expectation of x summation xi divided by square root of summation xi, variance of square root of summation xi follows normal 0 1. म्हणजेच आपण हे जर आपण करस्पॉन्डिंग लिहायचं असेल तर रूट n x बार मायनस म्यू अपॉन सिग्मा फॉलोज नॉर्मल 0 1. Obviously this is can imply that x bar follows normal mu sigma square upon n. हे आता सर्व तुम्हाला नोन आहे. ओके, सो
त्याच्यानुसार आपल्याला डायरेक्टली लिहिता येईल की हे इक्वेशन आपल्याला नोन आहे, पण काल याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे की झेड अल्फाच्या नंतर ही असणारी अल्फा ही प्रोबॅबिलिटी असते. सो आपण जर प्रोबॅबिलिटी फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर या पद्धतीने लिहिता येईल, झेड ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झेड अल्फा विच इज इक्वल टू अल्फा. सो इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 ची व्हॅल्यू सुद्धा अल्फा आहे, इक्वेशन 2 ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, अल्फा आहे, आणि झेड ग्रेटर दॅन इथे सुद्धा तुमचं काय आहे, ग्रेटर दॅन आहे. म्हणजेच आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 हे रिप्रेझेंट करता येईल की झेड अल्फा इज इक्वल टू के मायनस म्यू नॉट अपॉन सिग्मा अपॉन रूट एन. सो याच्यावरून आपल्याला करस्पॉन्डिंग त्याची के ची व्हॅल्यू डिफाईन करता येईल, आणि के ची व्हॅल्यू जी आहे ती म्यू नॉट प्लस झेड अल्फा इंटू सिग्मा अपॉन रूट एन ही के ची व्हॅल्यू होईल. आपण प्रिव्हियस एका एक्झाम्पल मध्ये आपण ही टेस्ट पण डिफाईन केलेली आहे. सो त्या टेस्टची व्हॅल्यू सुद्धा म्यू नॉट प्लस झेड अल्फा अपॉन सिग्मा अपॉन रूट एन ही व्हॅल्यू येते. तर आता ही टेस्ट आपल्याला के ची व्हॅल्यू फाईन केलेली आहे, त्या फॉर्म मध्ये आपल्याला ही टेस्ट डिफाईन करता येईल, आणि टेस्ट डिफाईन केल्यानंतर मिळणारी जी व्हॅल्यू आहे ती या फॉर्म मध्ये असेल. सो 1 इफ एक्स बार इज ग्रेटर दॅन म्यू नॉट प्लस झेड अल्फा अपॉन सिग्मा रूट एन, 0 इफ एक्स बार इज लेस दॅन इक्वल टू म्यू नॉट प्लस झेड अल्फा अपॉन सिग्मा रूट. आता ही व्हॅल्यू मिळालेली आहे, याच्यावरून मला साईज ऑफ द टेस्ट सांगायचे आणि पॉवर ऑफ द टेस्ट या दोन व्हॅल्यू सांगायचे मला. पटकन कोण सांगतंय बघू. आता साईज ऑफ द टेस्ट किती येणार आहे, फाईन करा आणि सांगा पटकन. जर तुम्ही पाठीमागचे एक्झाम्पल वगैरे बघितले असतील तर तुम्ही 1 स्ट्रोक मध्ये पण सांगू शकता. साईज ऑफ द टेस्ट, टेस्ट फंक्शन तुमच्या समोर आहे. बोला साईज ऑफ द टेस्ट. हा फाईन केलेलं आहे का, आन्सर कोण सांगताय? साईज ऑफ द टेस्ट ओमकार बोला, ओमकार सूर्यवंशी. ओमकार प्रेझेंट आहे का? येस सर. हा साईज ऑफ द टेस्ट काय आलेलं आहे? फाईन करतो सर. हा पटकन. एनीवन कोण सांगेल का आन्सर? अल्फा. अल्फा, येस ऑब्विसली अल्फा येणार आहे साईज ऑफ द टेस्ट. आणि हे सेम एक्झाम्पल तुम्ही आधी पण फाईन केलेलं आहात. ओके, साईज ऑफ द करस्पॉन्डिंग म्यू नॉट, सो झेड इज ग्रेटर दॅन इक्वल टू झेड अल्फा. सो वी नो दॅट 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ झेड इज लेस दॅन ऑर इक्वल टू झेड अल्फा. आणि ही जी व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळणार आहे ती डायरेक्टली काय मिळणार आहे, अल्फा व्हॅल्यू मिळणार आहे साईज. ओके, आफ्टर दॅट पॉवर ऑफ द टेस्ट फाईन करणार आहात, त्यावेळी फक्त चेंजेस होईल तुमचा म्यू नॉट मायनस म्यू 1 सिग्मा अपॉन रूट एन प्लस झेड अल्फा. सो पॉवर ऑफ द टेस्ट जे आहे ते 1 मायनस कॅपिटल फाय म्हणजे सीडीएफ फंक्शन ऍट झेड अल्फा प्लस रूट एन म्यू नॉट मायनस म्यू 1 अपॉन सिग्मा. ही जी व्हॅल्यू फाईन करणार आहात ती फाईन केल्यानंतर तुम्हाला मिळणारी जी व्हॅल्यू असेल ती पॉवर ऑफ द टेस्ट असेल. ओके, आणि पॉवर फंक्शनच्या बाबतीत ज्यावेळी तुम्ही डिस्कस करणार आहात तर हे पॉवर फंक्शन हे इथं म्यू
1 न येता फक्त आणि फक्त ओनली इथं काय येणार आहे तुमचं म्यू येणार आहे आणि ते पॉवर फंक्शन जे डिफाईन होईल ते या म्यू साठी होणार आहे. ओके, तर ह्या काही गोष्टी कॉमन आहेत की ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा ऑब्झर्व होतील. ओके, होप्स दॅट की सर्वजण आता पॉवर ऑफ द टेस्ट, साईज ऑफ द टेस्ट, पॉवर फंक्शन, नंतर आपल्याला के ची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर साईज दिलेली असते. सो बाय युझिंग द साईज वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द के, किंवा तुम्ही के ची व्हॅल्यू फाइंड करू शकता. आता हे करस्पॉन्डिंग झालं वन साइडेड साठी. काही वेळेला टू साइडेडचा प्रॉब्लेम असू शकतो आणि टू साइडेड मध्ये तुम्हाला करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ज्या आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. तिथं अननोन असताना तुम्हाला 2 अननोन असतील. ऑब्व्हियसली टू साइडेड मध्ये तुम्हाला 2 अननोन सेंटर आहेत. तर टू साइडेड मध्ये करस्पॉन्डिंग लेफ्ट हँड साइडला पण रिजेक्शन रिजन असतो आणि राईट हँड साइडला पण रिजेक्शन रिजन असतो. सो जर आपण नॉर्मलच्या बाबतीत जर विचार करायचा म्हणला तर करस्पॉन्डिंग जनरली तुम्हाला या पद्धतीने ऑब्झर्व होतं. सॉरी, ग्राफ जो आहे तो हा नॉर्मलचा ग्राफ आणि टू साइडेड मध्ये करस्पॉन्डिंग तिथे येणारी व्हॅल्यू ही तुमची α/2 प्रोबॅबिलिटी असते. त्याच पद्धतीप्रमाणे करस्पॉन्डिंग राईट हँड साइडला पण तुमची प्रोबॅबिलिटी जी आहे ती α/2 येते रिजेक्शन करस्पॉन्डिंग. ओके, तर टू साइडेडच्या बाबतीत सुद्धा एक एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल. आता हे एक्झाम्पल पुन्हा मी विचार करण्यासाठी दिलेलं आहे. करस्पॉन्डिंग एक्झाम्पल लेट x1 x2 xn फॉर्म नॉर्मल 0 सिग्मा स्क्वेअर. प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. इथं मीनची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. तो टेस्ट जी आहे ती सिग्मा से रिलेटेड आहे. सिग्मा इज इक्वल टू सिग्मा नॉट h1 सिग्मा इज नॉट इक्वल टू सिग्मा नॉट. सो नॉट इक्वल टू म्हणजे तुमची टेस्ट आली टू साइडेड. सो टू साइडेड असेल तर रिजेक्शन रिजन सुद्धा तुमचा हा त्या फॉर्म मध्ये असेल. सो टेस्ट फंक्शन जे डिफाईन केलेलं आहे ते रिजेक्ट इफ समेशन एक्स आय स्क्वेअर. आता टेस्ट आपल्याला कशा संदर्भात डेव्हलप करायचे आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर संदर्भात डेव्हलप करायचे आहे. पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये आपण जी टेस्ट डेव्हलप केली होती ती एक्स बार रिलेटेड होती. आता जी आपण डेव्हलप करणार आहे ती टेस्ट आहे समेशन एक्स आय स्क्वेअर शी रिलेटेड आहे. सो समेशन एक्स आय स्क्वेअर इज ग्रेटर दॅन C1 और समेशन एक्स आय स्क्वेअर इज लेस दॅन C2. म्हणजे हा जो रिझन आहे रिजेक्शन रिझन हा C1 पेक्षा ग्रेटर असणाऱ्या व्हॅल्यू तुमच्या रिजेक्ट होणार आहेत समेशन एक्स आय स्क्वेअरच्या, आणि समेशन एक्स आय स्क्वेअरच्या व्हॅल्यू C2 पेक्षा लेस दॅन असताना तुमच्या रिजेक्ट होणार आहेत. ओके, आता हा पार्ट झाला करस्पॉन्डिंग रिलेशनचा. आता मला सांगा सिग्माशी रिलेटेड बोलतोय किंवा आपण समेशन एक्स आय स्क्वेअरशी रिलेटेड बोलतोय तर हे एक्झाम्पल आपल्याला कोणत्या डिस्ट्रीब्युशनची डील करावी लागेल किंवा कोणतं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि कोणत्या डिस्ट्रीब्युशन कडे जाण्याची गरज आहे आपल्याला. बोला, विचार करा कोणकोणत्या टर्म दिलेल्या आहेत बघा. मी तुम्हाला इथे हायलाइट केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. पाठीमागचं एक्झाम्पल कम्पेअर करा. आपल्याला करस्पॉन्डिंग एक्सचं डिस्ट्रीब्युशन दिलं होतं, नंतर आपण एक्स बारचं डिस्ट्रीब्युशन फाईंड केलं होतं, त्यानंतर आपण के ची व्हॅल्यू फाईंड केली. ह्या केसमध्ये आपल्याला कोणतं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, आपल्याला कशाच्या डिस्ट्रीब्युशनची गरज आहे आणि ते कशा पद्धतीने फाईंड करता येईल किंवा काय वगैरे ह्या संदर्भात जरा मला इन्फॉर्मेशन सांगा. विचार करा. ऑब्व्हियसली इथं जे विचारलेला क्वेश्चन जो आहे तो तुमचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ C1 आणि C2 such that the size of the phi is a pre-assigned number that is alpha, आणि अल्फा हा तुमचा लाइज बिटवीन 0 to 1 आणि अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला दिली की ऑटोमॅटिकली एक्झॅक्टली व्हॅल्यू तुम्हाला मिळू शकता. व्हॉट इज द पॉवर फंक्शन ऑफ दिस टेस्ट, आणि परत नंतर तुम्हाला पॉवर फंक्शन फाइंड करायचं. सांगा जरा मला विचार करून याच्या बाबतीत. काय स्क्वेअर, काय स्क्वेअर, आणखीन कोण, कशाचं डिस्ट्रीब्युशन काय स्क्वेअर, हा बाकी आणि कोण आहे. आन्सर बरोबर आहे, एक्झॅक्टली करेक्ट, गुड. बाकी जण तिथपर्यंत पोहोचलेला आहात का.
एक्झाम्पल सर्वांच्या समोर आता ऑब्विसली राहील. करस्पॉन्डिंग ज्या दिलेल्या टर्म्स आहेत त्या आपण आता जरा बोर्डवरती लिहूया आणि करस्पॉन्डिंग काय स्क्वेअर हे सांगितलंय. आता पुढचा क्वेश्चन माझा असा आहे की काय स्क्वेअर कशाचं डिस्ट्रीब्युशन असेल आणि कशा पद्धतीने आपल्याला काय स्क्वेअर कडे जाता येईल. बोला. हा बोला जरा. बाकी काय स्क्वेअर सांगितलेलं आहे, काय स्क्वेअर इज करेक्ट आन्सर आहे. आता फक्त आपल्याला तो वे पाहायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला काय स्क्वेअर कडे जाता येईल किंवा काय वगैरे. दिलेल्या गोष्टी मी इथे रिप्रेझेंट करतोय. x1 x2 काय म्हणताय? कोणतं डिस्ट्रीब्युशन आहे x1 x2 चं? बोला. x1 x2 x10 चं डिस्ट्रीब्युशन कोणतं आहे इथे? आवाज येतोय माझा? नॉर्मल 0 सिग्मा स्क्वेअर. नॉर्मल 0 सिग्मा स्क्वेअर. ओके गुड. आफ्टर दॅट वी नीड टू डील विथ द समेशन एक्स आय स्क्वेअर. आपल्याला एक्स आय स्क्वेअर ची डील करायचं आहे. तर काय स्क्वेअर हे आन्सर सांगितलेलं आहे. मग काय स्क्वेअर कडे कशा पद्धतीने जाता येतं किंवा कशा पद्धतीने आपलं समेशन एक्स आय स्क्वेअरचे व्हॅल्यू फाइंड करता येईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ओके. अल्टिमेटली आपल्याला क्रिटिकल रिजन मध्ये समेशन एक्स आय स्क्वेअर आहे. सो मी फक्त याचा विचार करतो. समजा एक्स आय मायनस म्यू अपॉन सिग्मा डिस्ट्रीब्युशन कोणतं फॉलो होतं? जनरल विचारतोय मी. म्यू अपॉन सिग्मा डिस्ट्रीब्युशन कोणतं फॉलो होत आहे? नॉर्मल 0 1. ओके. आता इथं व्हॅल्यू जर आपण पाहिली तर काय आहे समजा. बरं ठीक आहे. ओके. अगेन कोणतं डिस्ट्रीब्युशन फॉलो होणार आहे? मी तर x1 म्हणतो. कोणतं? हा बोला. बरोबर आहे. काय स्क्वेअर. काय स्क्वेअर हा, डिग्री ऑफ फ्रीडम. यस गुड. आता काय करायचं आपलं काय स्क्वेअर हे ठीक आहे पण काय स्क्वेअरच्या पुढे परत डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असतील याचा पण विचार करणं गरजेचं आहे. ओके. हे आता करस्पॉन्डिंग x1 शी रिलेटेड आपण डील केलं. ज्यावेळी मी समेशन घेणार आहे समेशन एक्स आय मायनस म्यू अपॉन सिग्मा ब्रॅकेट स्क्वेअर फॉलोज. सांगा. आता इथे लिहितोय मी आय रन फ्रॉम 1 to n. काय येणार आहे? काय स्क्वेअर एन डिग्रीज ऑफ फ्रीडम. येस गुड. n डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आता आपला हे सेम पहा आणि आपण दिलेलं करस्पॉन्डिंग जे पार्ट आहे तो जर आपण कम्पेअर केला तर डायरेक्टली मला असं लिहिता येईल का बघा. हे समेशन एक्स आय स्क्वेअर म्हणजे इथं व्हॅल्यू 0 आहे. ओके. सो एक्स आय मायनस 0 इज निग्लिजिबल. सो समेशन आय रन फ्रॉम 1 to n एक्स आय स्क्वेअर होईल का आणि सिग्मा स्क्वेअर. सो जर मी या पद्धतीने लिहिलं तर डिस्ट्रीब्युशन कोणतं असेल याचं? समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन सिग्मा स्क्वेअर फॉर दिस कोणतं येणार आहे? काय स्क्वेअर विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. हा जर पार्ट तुमच्या लक्षात आला असेल तर इथं आपलं ह्या एक्झाम्पलचं सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे. आता सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे इन द सेन्स काय सांगतो मी. आपल्या कॅल्क्युलेशनचा पार्ट करायचा आहे. लॉजिक क्लिअर झालं? ओके. आता फक्त कॅल्क्युलेशन काय ऍज इट इज आपल्याला परत फक्त प्रोसेस फॉलो करायचे. आता ही प्रोसेस मी आता तुम्हाला सांगतोय ती सर्वांनी पाहायची आहे आणि त्यानुसार तुम्ही आन्सर तयार करायचा आहे. नाहीतर परत नंतर आन्सर देण्याची किंवा शक्यतो गरज लागू नये. हा कुणी मला सांगेल का 5 वे कशा पद्धतीने आता जायचं पुढे आपण? बोला. पहिल्यांदा काय करता येईल जरा बोला पटकन.
लवकर बोला, नाहीतर मग होमवर्क साठी देणार एक्झाम्पल हे. हा, पहिल्यांदा पण काय करतो, काय लिहितो? साईज दिलेला आहे आपल्याला, साईज विषयी आपल्याला डील करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा पॉवर फंक्शन फाईन करता येईल. पॉवर फंक्शन फाईन केले की आपल्याला परत करस्पॉन्डिंग साईज कडे जाता येईल आणि साईज वरून आपल्याला C1 आणि C2 फाईन करता येईल. ओके, एक 2 मिनिटांमध्ये फक्त मी थोडासा ओव्हरलुक देतो, त्यानुसार तुम्ही प्रयत्न करायचे C1 आणि C2 च्या व्हॅल्यू साठी. नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगण्याची अपेक्षा ठेवू नका, तुम्ही कंप्लीट करावे ही अपेक्षा आहे. ओके, कारण की आता जनरली आपल्याला काय करावं लागेल, तर पॉवर फंक्शन पहिल्यांदा डिफाइन करावं लागेल. सो पॉवर फंक्शन हे या पद्धतीने डिफाइन करता येईल मला. फॉर सिग्मा फाय, फॉर सिग्मा साठी आपण डिफाइन करत असताना ऑब्व्हियसली प्रोबॅबिलिटी जे आहे ते डायरेक्टली पण आपण इथे लिहू शकतो. एक्सप्रेशनचा फॉर्म जर लिहायचा असेल तर हा एक्सप्रेशनचा फॉर्म सिग्मा बिलॉंग्स टू पॅरामीटर स्पेस फाय ऑफ एक्स हे डिफाइन करत असताना आपल्याला प्रोबॅबिलिटीज फाइंड करावं लागतील. फाय ऑफ एक्स बार. आता प्रोबॅबिलिटी फाइंड करत असताना मला सांगा तर प्रोबॅबिलिटी कशा घेता येतील. प्रोबॅबिलिटी ऑफ सिग्मा, ओके, फॉर सिग्मा कशी घ्यायची प्रोबॅबिलिटी तर सांगा मला. इथे टेस्ट फंक्शन वरून सांगायचं आहे मला. टेस्ट फंक्शन आपलं काय होतं, तिथं मी लिहितो टेस्ट फंक्शन, विजिबल आहे आय थिंक. वन साठी फक्त व्हॅल्यू लिहितो मी. समेशन एक्स आय स्क्वेअर होतं. समेशन एक्स आय स्क्वेअर ची व्हॅल्यू जर C1 पेक्षा ग्रेटर असेल तर, और समेशन एक्स आय स्क्वेअर इज लेस दॅन C2, इज लेस दॅन C2. याच्यासाठी आपल्याला रिझल्ट करायचं. तर इथे लिहिताना प्रोबॅबिलिटी कसं कोणत्या लिहिणार? हा, बोला जरा पटकन. जितक्या लवकर तुम्ही आन्सर सांगा तितकं जास्त तुम्हाला आन्सर मिळणार आहे. काय लिहिता येईल आपल्याला? 1 साठीची जी कंडिशन आहे तीच लिहितो ना आपण. हो. हा, मग आता हा ग्रेटरचा पार्ट आहे, हा लेस दॅनचा पार्ट आहे. सो पहिल्यांदा मी लेस दॅनचा पार्ट घेतो. समेशन एक्स आय स्क्वेअर लेस दॅन C2 ची प्रोबॅबिलिटी फाइंड करायला लागेल मला, प्लस प्रोबॅबिलिटी अंडर सिग्मा समेशन एक्स आय स्क्वेअर इज ग्रेटर दॅन C1 साठी घेत आहे, इज ग्रेटर दॅन C1 साठी फाइंड करता येईल. ओके, आता C1 साठी फाइंड करायची म्हणजेच काय करावं लागेल, आता इथे आपल्याला करस्पॉन्डिंग थोड्या वेळापूर्वी आपण ज्याचा विचार केला तो प्रोबॅबिलिटी ऑफ सिग्मा हे डिफाइन करत असताना मला समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन सिग्मा स्क्वेअर विच इज लेस दॅन C2 सिग्मा स्क्वेअर सेम इकडे फॉलो करावं लागेल. एकच मिनिट. हॅलो, तर C2 अपॉन सिग्मा स्क्वेअर प्लस प्रोबॅबिलिटी अंडर सिग्मा समेशन एक्स आय स्क्वेअर अपॉन सिग्मा स्क्वेअर लेस दॅन C1 अपॉन सिग्मा स्क्वेअर. ओके, आता
हे जे फंक्शन आहे हे फंक्शन हे तुमचं करस्पॉन्डिंग सीडीएफच्या फॉर्म मध्ये डिफाईन करावं लागेल आणि सीडीएफ ऑफ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथे युज करायचं आहे. सीडीएफ ऑफ काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन इथे युज करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला ही टेस्ट डिफाईन करावं लागेल. एक अल्टिमेट तुम्हाला सांगतो की ज्यावेळी आपण टेस्ट फंक्शनशी डील करणार आहोत ते टेस्ट फंक्शन हे जनरली नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय स्क्वेअर डिस्ट्रीब्युशन या दोन डिस्ट्रीब्युशन कडे आपण कन्व्हर्जन करत असतो आणि हे कन्व्हर्जन केल्यानंतर आपल्याला तिथं टेस्ट व्हॅल्यूज आपल्या डिफाईन होतो. कारण की तुम्ही जर ऑब्झर्व केला तर तुमच्याकडे टेबल कोणकोणते अवेलेबल्स आहे. झेडचं टेबल अवेलेबल आहे. सो फ्रॉम दिस यू गेट द व्हॅल्यू ऑफ द झेड अल्फा झेड बीटा ज्या काही तुम्हाला रिक्वायर्ड आहेत त्या. त्यानंतर काय स्क्वेअरच्या सुद्धा व्हॅल्यू तुमच्या टेबल्स अवेलेबल्स आहेत त्यानुसार तुम्हाला त्या व्हॅल्यू मिळू शकतात. त्यामुळे जनरली आपण जे कोणतंही टेस्ट डिफाईन करत असेल ती टेस्ट आपण जनरली कन्वर्ट करतो ती नॉर्मल आणि काय स्क्वेअर कडे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरच्या मध्ये आपण याच्याविषयी आणखी मोर डिटेल्स मध्ये डिस्कशन करूया. बघा आपण C1 आणि C2 ची व्हॅल्यू तुम्ही फाईन करू शकता का. तुम्ही आहे अपेक्षा की तुम्ही फाईन करू शकणार आहात कारण की तेवढे तुम्ही आहात इलिजिबल. ओके ठीक आहे. तर इथं जरा थांबूया आपण. काही डाऊट वगैरे असेल तर विचारा. ओके ठीक आहे. नंतर जरी विचार तरी सुद्धा चालू शकतात परंतु ट्राय करा. मी आजच्या आपले नोट्स तुम्हाला शेअर करतोय ते मायनर करेक्शन करून 2 करेक्शन आहेत ते. ओके थँक्यू व्हेरी मच टू ऑल.
हॅलो, आवाज येतोय माझा? Yes, ma'am. Okay. स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हो मॅम. एकच मिनिट. ओके, सो लास्ट लेक्चरला आपण सिग्मा फील्डची कन्सेप्ट बघितली. त्याच्या अगोदर फील्ड अगोदर बघितलेलं होतं आपण. काल सिग्मा फील्ड काय असतं ते, आणि फील्ड जनरेट कशी करायची. जर तुम्हाला पार्टिशन दिलं असेल एखादं, तर मग त्या पार्टिशन पासून एखादी फील्ड कशी जनरेट करायची ते आपण बघितलं होतं. आणि त्याचं एक एक्झाम्पल पण बघितलं होतं सिग्मा फील्डसाठी पण आणि फील्डसाठी पण. प्रोसेस सेमच आहे दोन्हीसाठी पण. ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं करण्यासाठी. केलं का तुम्ही एक्झाम्पल? हे एक्झाम्पल दिलं होतं ते केलं तुम्ही? कुणी सॉल्व्ह केलंय का हे? सॅम्पल स्पेस म्हणजे तुम्हाला क्लोज इंटरवल 0 to 1 दिलेला आहे. ए हा परत क्लोज इंटरवल 0 to 0.3 हा दिलेला आहे, आणि बी हा जो आहे तो परत क्लोज इंटरवल 0.5 to 1 हा दिलेला आहे. ओके. आणि मग झाय म्हणजे कोण आहे, तर ह्या दोन्ही सेटचं कलेक्शन ए आणि बी. आणि ह्या आता झाय पासून झाय ह्या सेटनी तयार केलेली सिग्मा फील्ड पाहिजे आपल्याला. सिग्मा फील्ड जनरेटेड बाय झाय हे आपल्याला पाहिजे होती. ओके. सो आता परत एकदा स्टेप्स आपण बघूयात काय काय करायचं होतं आपल्याला फील्ड ज्यावेळी आपण तयार करतोय त्यावेळी. तो पहिल्यांदा काय करा, इन एफ नॉट ऑल द मेंबर इन्क्लूड इन एफ नॉट ऑल द मेंबर्स ऑफ पार्टिशन ए. मग आता हे पार्टिशनच्या बाबतीत बघतोय आपण, पण आपल्याला जर कोणताही एक सेट दिला असेल तर त्यासाठी आपण करू शकतो. ओके. सो आता ह्यातले जे मेंबर्स आहेत सगळे ते पहिल्यांदा एफ नॉट मध्ये इन्क्लूड करा. त्याच्यानंतर कोण इन्क्लूड करायचे, तर जे पार्टिशन मधले जे कोणी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट्स. ओके, सेकंड स्टेजला. त्याच्यानंतर थर्ड स्टेजला काय करायचंय, इन्क्लूड इन एफ नॉट ऑल फायनाईट युनियन इन क्लास F1. मग सेकंड स्टेजमध्ये जी रिझल्टिंग फील्ड आपल्याला मिळालेली आहे त्याच्यामधले जे सेट्स आहेत त्यांचा फायनाईट युनियन घ्यायचा आहे आपल्याला. ओके. मग
युनियन घेतल्यानंतर जी फील्ड मिळेल रिझल्टिंग त्याला आपण F2 डिनोट केलं होतं आणि त्याच्यानंतर परत F2 मध्ये जे नवीन कंपोनंट्स ऍड झालेले आहेत त्यांचा कॉम्प्लिमेंट्स सेकंड लास्ट फोर्थ स्टेज मध्ये कॉम्प्लिमेंट्स घ्यायचे होते आपल्याला. ओके. सो आणि त्याच्यानंतर मग आता रिझल्टिंग फायनल जे फील्ड मिळेल आपल्याला ते म्हणजे कोण असणार आहे तर मिनिमल फील्ड कंटेनिंग पार्टिशन ए असणार आहे. ओके. सो ह्या सगळ्या स्टेप्स आपण काल बघितल्या होत्या, एक्झाम्पल सुद्धा बघितले होते. आता इथं काय केलंय आपल्याला, आता 2 एक्झाम्पल बघितले आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सॅम्पल स्पेस वरती एक सेट डिफाईन केलेला होता आणि त्याच्याशी रिलेटेड त्या सेटनी जनरेट केलेली सिग्मा फील्ड आपल्याला तयार करायची होती किंवा फील्ड तयार करायची होती. पण आता इथं काय केस आली की 2 सेट्स दिलेत. ओके. सो 2 सेट्स दिले तरी काही वेगळी प्रोसेस नाहीये, सेम तेच करायचंय आपल्याला. ओके. सो आता आपल्याला पहिल्यांदा काय काय लागतं की जे सेट्स दिलेले आहेत त्यांचे कॉम्प्लिमेंट्स, ओके, त्यांचे कॉम्प्लिमेंट्स एक लागतील आणि अजून कोण लागतील, युनियन, इंटरसेक्शन ते लागतील. सो पहिल्यांदा कोण लिहिला मी 0 to सॉरी ए हा जो सेट आहे कोण आहे 0 to 0.3. ओके. सो ह्या सेटचा कॉम्प्लिमेंट लिहिला पहिल्यांदा इथं. तो किती येईल आपला ओपन इंटरव्हल 0.3 to 1. ओके. आणि सेम बी चा पण कॉम्प्लिमेंट लिहिला बी ह्या सेटचा. तर तो किती, आता दिलेला सेट आहे 0.5 to 1 आणि हा क्लोज इंटरव्हल आहे. सो ह्याचा कोण असणार आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे 0 to 0.5 हा कॉम्प्लिमेंट असेल. त्याच्यानंतर अजून कोण लागेल आपल्याला तर ए आणि बी चा जर युनियन केला तर त्यांचे कॉम्प्लिमेंट्स सुद्धा लागतील. ओके. सो ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच आपण कसं लिहू शकतो की ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, आणि मग ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट आहेत आपल्याकडे अवेलेबल ऑलरेडी कम्प्युट केलेले. ओके. सो ह्यांचा परत जर आपण इंटरसेक्शन घेतला तर तो आपल्याला किती मिळायला पाहिजे, ओपन इंटरव्हल 0.3 to 0.5. बरोबर आहे का हे बरोबर आहे का? हे 2 आहेत आपल्याकडे सेमी क्लोज्ड इंटरव्हल्स आहेत. सो अशा केसमध्ये आपण हा जो इंटरव्हल कम्प्युट केलाय तो बरोबर आहे का? कोणालाच नाही येत? रिअल मध्ये शिकलाय ना, ओपन सेट, क्लोज्ड सेट, सेमी ओपन, सेमी क्लोज, त्यांचे युनियन्स, इंटरसेक्शन्स काय असतात. ओके. सो ए युनियन बी कॉम्प्लिमेंट फायनली आपल्याला काय मिळतंय, ओपन इंटरव्हल आहे 0.3 to 0.5. आता आपल्याला काय करायचंय की फील्ड जनरेटेड झाय आणि झाय पण आहे आपल्याकडे, तर ए आणि बी हे जे 2 सेट्स दिलेत आपल्याला त्यांचं कलेक्शन आहे झाय म्हणजे. सो ह्या सेटनी जनरेट केलेली फील्ड आपल्याला लिहायची. आता फील्ड लिहिताना काय सगळ्यात महत्वाचं की जे 2 सेट्स इन्क्लूड करायलाच पाहिजेत आपल्याला ते म्हणजे सॅम्पल स्पेस आणि फाय. ओके. सो हे दोन्ही पण लिहिले मी. त्याच्यानंतर कोण लिहायला पाहिजेत त्याच्यामध्ये जे ओरिजिनल सेट्स आपल्याला झाय हे जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये दिलेत ते कोणते, ए आणि बी. ओके. आता हे लिहिले ए आणि बी, पण आता त्यांचे ए आणि बी जर आपण 2 लिहिले सेट्स तर त्यांचे कॉम्प्लिमेंट्स सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजेत. ओके. सो त्यांचे कॉम्प्लिमेंट्स लिहिले कोण 0.31 आणि 0.05 हे दोन्हींचे ए चा कॉम्प्लिमेंट आणि बी चा कॉम्प्लिमेंट दोन्ही पण लिहिले. त्याच्यानंतर काय इन्क्लूड करायला पाहिजे, ए युनियन बी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. तर ए युनियन बी हा लिहिला इथं मी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट सुद्धा इथं इन्क्लूड करायला पाहिजे. ओके. सो इथं तो इन्क्लूड केला. तर ए युनियन बी जर लिहिला तर अरे इथं चुकून झालंय माझ्याकडून,
नाही, ओके, ठीक आहे. तर ए आपल्याला 0.03 दिलाय आणि हा जो आहे तो 0.521 हा दिलाय. तर ह्या दोन सेट्सचा युनियन करायचं. तर ह्या दोन सेट्सचं मी युनियन एकत्रित असा एखादा सेट लिहू शकते का? हे जे दोन क्लोज्ड इंटरव्हल्स आहेत त्या दोन्हींचा हे जर सेट्स बघितले तर कसं आहे, पहिला सेट आहे तो 0.3 आणि सेकंड आहे तो 0.521 हा सेट आहे. ओके, तर ह्या दोन्हींचा युनियन म्हणून मी एक सिंगल सेट लिहू शकते का? एवढाच प्रश्न आहे माझा. आवाज येतोय ना माझा? अरे, आवाज येतोय का माझा? मॅम ब्रेक होतोय का येतोय चांगला? येतोय क्लिअर. ओके. आणि हा ए युनियन बी लिहिला मी. हे काय तुम्ही असं एक सिंगल सेटमध्ये हे जे दोन इंटरव्हल्स आहेत त्यांचं युनियन काही सिंगल सेटमध्ये लिहू शकत नाही. सो हे ऍज इट इज ठेवलं मी आणि ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट जो आपल्याला मिळाला होता तो इथं लिहिला. 0.03 to 0.5. आता जर तुम्ही आणि आता मग ही फायनली ही जी तुम्हाला मिळालेली आहे कोण एफ अल्फा झाय ही कोण असेल तर फील्ड जनरेटेड बाय द सेट किंवा बाय द कलेक्शन झाय असणार आहे. ओके, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणत्याही दोन सेट्सचा युनियन करा, कॉम्प्लिमेंट घ्या, तर ते सगळे तुम्हाला इथं अवेलेबल असतील. मिनिमल सिग्मा फील्ड. ओके, आता मिनिमल सिग्मा फील्ड काय असते ते बघूयात. सपोज सी इज अ नॉन एम्प्टी क्लास ऑफ सबसेट्स ऑफ सॅम्पल स्पेस. सी हा काय आहे? नॉन एम्प्टी क्लास आहे ऑफ सबसेट्स ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमध्ये जे काही सबसेट्स होतील त्यांचा हे कलेक्शन आहे, थोडक्यात क्लास आहे म्हणजे. देन मिनिमल सिग्मा फील्ड covering the class C or induced by C or generated by C is denoted by. मग मिनिमल सिग्मा फील्ड जी आहे कोणी तयार केलेली तर सी ह्या क्लासनी जनरेट केलेली किंवा इंड्युस्ड बाय असं म्हणलं जातं, किंवा कव्हरिंग द क्लास सी असं पण म्हणलं जातं. तर ही आपण डिनोट कशी करणार आहे, जसं आपण एफ अल्फा झाई जसं इथं वरती डिनोट केलं सेम त्या सिग्मा सी असं डिनोट करणार आहे, किंवा हे सुद्धा लेटर तुम्ही यूज करू शकता, एफ अल्फा सी असं सुद्धा यूज करू शकता. ओके, सच दॅट आता त्याला कंडिशन्स आहेत. कसा पाहिजे? सिग्मा सी इज अ फील्ड असायला पाहिजे. मग ही जी फील्ड जनरेट केली सी ह्या क्लासनी ते कशी असायला पाहिजे? फील्ड असायला पाहिजे. सेकंड कंडिशन आहे की सी इज बिलॉंग्स टू द सिग्मा सी. मग सी ह्या क्लासने जनरेट केलेली फील्ड आहे म्हटल्यावरती ती सी हा क्लास पण तिथं बिलॉंग व्हायलाच पाहिजे त्या फील्डमध्ये. आणि थर्ड कंडिशन ही महत्वाची कंडिशन आहे. कोणती? सिग्मा स्टार सी इज एनी अदर सिग्मा फील्ड जनरेटेड बाय क्लास सी, देन सिग्मा स्टार सी includes sigma c. That is sigma c is a subset of sigma star c. म्हणजे आता सिग्मा स्टार ही अजून एक दुसरी फील्ड जनरेट केलेली आहे कोणी परत क्लास सी ह्यांनीच सिग्मा स्टार सी दुसरी एक फील्ड जनरेट केली. मग आता मिनिमल सिग्मा फील्ड कुणाला म्हणायचं? तर जर सिग्मा सी ओके ही जी अगोदर जनरेट केलेली होती फील्ड ती जर सिग्मा सी ही फील्ड ही जर सबसेट असेल सिग्मा स्टार सी ह्या फील्डचा, तर मग सिग्मा सी ह्या फील्डला आपण काय म्हणू शकतो की ती मिनिमल सिग्मा फील्ड आहे. ओके, किंवा जर मग असं झालं असतं की
सिग्मा स्टार सी ही जी तुम्ही नवीन जनरेटेड केलेली जी फील्ड आहे ती जर सपोज सिग्मा सीचा जर सबसेट असती तर मग तुम्ही त्यावेळेला सिग्मा स्टार सी ला काय म्हणलं असतं मिनिमल सिग्मा फील्ड म्हणलं असतं. ओके, सो रिव्हर्स कंडिशन मध्ये आपण अप्लाय करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं कोण आहे, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर तुम्ही फील्ड जनरेट केलेल्या असतील एकाच क्लास पासून. ओके, जसं की इथं सी हा क्लास आहे आणि सी ह्या क्लास वरूनच सिग्मा ही फील्ड आणि सिग्मा स्टार सी ही फील्ड अशा 2 फील्ड जनरेट केल्या आणि मग त्याच्यामध्ये कोण सबसेट आहे सगळ्या बाकीच्या ज्या अदर जनरेट केलेल्या फील्ड्स आहेत त्यांचा. जसं की इथं सिग्मा सी इज सबसेट ऑफ सिग्मा स्टार सी म्हणलं आपण, तर मग सिग्मा सी मिनिमल फील्ड झाली. जर सिग्मा स्टार सी सबसेट असती सिग्मा सी ह्या फील्डचा तर मग त्यावेळेला सिग्मा स्टार सी हे काय झालं असतं मिनिमल सिग्मा फील्ड म्हणता आलं असतं आपल्याला. ओके, सो आता सिग्मा फील्ड काय आहे ती कशी जनरेट करायची हे सगळं आपण ऑलरेडी वरती बघितलेलं आहे. ओके, सो इथं फक्त जस्ट डेफिनेशन बघूयात आपण, ह्याच्याशी रिलेटेड काय एक्झाम्पल बघायची गरज नाही, हे माहिती आहे तुम्हाला. सबसेट पण कसा बघायचा असतो हे सुद्धा माहिती आहे, सो एक्झाम्पल नको बघूयात. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं फील्ड काय असते ती, त्याच्यानंतर सिग्मा फील्ड काय असते ते बघितलं. आता नेक्स्ट नवीन जी आहे ती म्हणजे कोण, बोरल सिग्मा फील्ड. ओके, ह्याच्या अगोदर मला सांगा फील्ड मध्ये आणि सिग्मा फील्ड मध्ये काय डिफरन्स आहे रे? फील्ड मध्ये आणि सिग्मा फील्ड मध्ये काय डिफरन्स आहे? फील्ड क्लोज अंडर कॉम्प्लिमेंट असते आणि सिग्मा फील्ड क्लोज अंडर कॉम्प्लिमेंट आणि आवाज नाही येत क्लिअर तुमचा आरती. कॉम्प्लिमेंट अंडर कॉम्प्लिमेंट आणि सिग्मा फील्ड आहे ती क्लोज अंडर युनियन आणि कॉम्प्लिमेंट. नाही, फील्ड मध्ये पण आपण कॉम्प्लिमेंटेशन घेतो, म्हणजे दोन्ही जे आहेत फील्ड आणि सिग्मा फील्ड त्या दोन्ही मध्ये आपण क्लोज्ड अंडर कॉम्प्लिमेंटेशन हे आहेच. पण मेन फरक कुणामध्ये आहे की फील्ड मध्ये आपण फायनाईट युनियन घेतोय आणि सिग्मा फील्ड मध्ये काउंटेबल युनियन आहे. क्लोज्ड अंडर फायनाईट युनियन आणि क्लोज्ड अंडर काउंटेबल युनियन एवढा डिफरन्स आहे दोन्ही. सो आता बोरल सिग्मा फील्ड काय आहे ते बघूयात. कन्सिडर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू कोण आहे तर रिअल नंबरचा पूर्ण सेट आहे, म्हणजे कोण तर रिअल लाईन आहे पूर्ण -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, आता इथं सेट्स दिलेत काही, तर हे कसे दिले तर पॉसिबल कोणकोणते टाईपचे सेट्स असू शकतात हे पूर्ण जर आपण रिअल लाईन कन्सिडर केली तर कोणकोणते पॉसिबल सेट्स असू शकतात तर हे इथे डिनोट केलेत. तर एक टाईप काय असू शकतो की ओपन ए अँड बी क्लोज असा, म्हणजे सेमी ओपन सेमी क्लोज असा एक असू शकतो, किंवा हा पण सेम त्याच टाईप मध्ये क्लोज ए आणि कॉमा बी जो आहे तो ओपन आहे असा असू शकतो, किंवा क्लोज इंटरवल असू शकतो की ए कॉमा बी असा एक असू शकतो, किंवा हा टाईप असू शकतो की क्लोज ए टू इन्फिनिटी असा एक असू शकतो, किंवा -इन्फिनिटी टू बी ओपन आहे दोन्ही पण हे एक असू शकतं, किंवा -इन्फिनिटी टू ए हा पण एक टाईप असू शकतो, किंवा ए टू इन्फिनिटी ओपन सेट आहे. हे अशा म्हणजे एवढे 7 टाइप्सचे पॉसिबल सेट्स होऊ शकतात, सबसेट्स. ओके, कुणाचे जी रिअल लाईन आहे आपल्याकडे त्याची. ओके, आता काय केलं मी इथं झायवन एक कन्सिडर केलं की तो काय आहे, आता हे कलेक्शन आहे झायवन म्हणजे हा काय आहे आपलं, आपण काय करतो ह्यानी सेट डिनोट करतो, बरोबर. सेट कसा रिटर्न केला जातो तर कर्ली ब्रॅकेट्स मध्ये जी काही कंडिशन आहे त्या द्या की कशाचं कलेक्शन पाहिजे तुम्हाला ते. ओके, सो आता आपल्याला काय पाहिजे की कसा सेट पाहिजे, हे ए जो आहे तो ओपन अँड बी क्लोज्ड अशा फॉर्म मधले सेट्स पाहिजेत, सच दॅट ए कॉमा बी बोथ आर बिलॉंग्स टू द रिअल लाईन किंवा रिअल नंबर्स. ओके, आणि अजून एक कंडिशन काय आहे की ए इज लेस दॅन बी असायला पाहिजे.
तो अशा टाईपच्या सेट्सचं कलेक्शन असायला पाहिजे. म्हणजे कोण? हा झाय1 आहे. झाय2 म्हणजे काय आहे? अगेन इट इज अ कलेक्शन. कसे सेट्स आहेत? -∞ टू a क्लोज आहे. ओके, तो अशा टाईपचे पाहिजेत आणि ए जस्ट बिलॉंग्स टू द रिअल नंबर्स. मग हे कोणता जरी ए हा कोणता जरी रिअल नंबर असेल तरी चालेल. मग अशा टाईपच्या सेट्सचं कलेक्शन म्हणजे कोण आहे? झाय2 आहे. ओके, so Borel sigma field is denoted by the script B. ओके, सो सगळे फील्ड आपण कशाने डिनोट करतोय? स्क्रिप्ट मधल्या लेटर्सने डिनोट करतोय. सो बोरल सिग्मा फील्ड इज डिनोटेड बाय स्क्रिप्ट बी. मग आता ही स्क्रिप्ट बी म्हणजे बोरल सिग्मा फील्ड जी आहे ती म्हणजे कोण आहे? ओके, तो सिग्मा ब्रॅकेट मध्ये झाय1 म्हणजे कोण रे? कशाचं नोटेशन आहे हे सांगा मला. सिग्मा एन इन ब्रॅकेट झाय1 काय म्हणतो याला आपण? आताच बघितलं ना. तसंच आम्ही डिनोट करतोय हे नोटेशन. फील्ड. ह्या सगळ्या कोण आहेत? तर परत सिग्मा नोटेशन आहे म्हणजे सगळ्या सिग्मा फील्ड्स आहेत. ओके, आणि सिग्मा फील्ड्स आहेत आणि त्या कुणी जनरेट केलेल्या आहेत तर जे आपण आता वरती पॉसिबल क्लास बघितले जसं की झाय1 आहे, झाय2 आहे. ओके, सो सिग्मा झाय1 म्हणजे कोण? तर सिग्मा फील्ड जनरेटेड बाय क्लास झाय1. ओके, सेम हे कोण आहे? सिग्मा झाय2 म्हणजे सिग्मा फील्ड जनरेटेड बाय क्लास झाय2 अप टू सिग्मा फील्ड जनरेटेड बाय क्लास झाय1. सो असे जे सिग्मा फील्ड जनरेट केलेले असतील, पण इथं सेट्स कसे दिलेत बघा आपल्याकडे, असे हे इंटरवल्स आहेत. ओके, जसं की ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल्स आहेत, सेमी ओपन, सेमी क्लोज अशा टाईपचे इंटरवल्स आहेत. तर त्यांनी हे तयार केलेली जी सिग्मा फील्ड आहे तर त्याला आपण कोण म्हणणार आहे? बोरल सिग्मा फील्ड म्हणणार आहे. Borel sigma field is a minimal sigma field generated by a collection of intervals of any one of the 7 types of intervals. Okay. Borel sigma field is a minimal sigma field generated by collection of intervals of any one of the 7 types of intervals. म्हणजे आता हे जे काही आपण इंटरवलचे टाइप्स बघितले, रिअल लाईन मध्ये जे काही पॉसिबल आपण इंटरवल्स बघितले 7 टाइप्स. सो ह्यांच्यापासून जे काही क्लास तयार होतील आणि त्या क्लासेसनी जनरेट केलेली सिग्मा फील्ड. ओके, म्हणजे कोण असणार आहे? तर बोरल सिग्मा फील्ड असणार. आता ही जनरेट कशी करायची हे पण माहिती आहे आपल्याला. एकदा हा क्लास दिला की त्याच्यानंतर ही फील्ड कशी जनरेट करायची त्या स्टेप्स बघितल्यात आपण. सो त्यामुळं फक्त जस्ट फरक काय आहे की इथं जे इंटरवल्स आता वरती एक्झाम्पल मध्ये आपण जसं की फायनाईट इंटरवल्स वगैरे पण घेतले, तर हे जे काय सॉरी इथं वरच्या एक्झाम्पल मध्ये बघा आपण हे घेतले. हा कसा आहे की फायनाईट सेट आहे, 4च पॉइंट्स आहेत, 4 पॉइंट्सच कलेक्शन आहे. सो हा फायनाईट सेट आहे. पण इथं आपल्याला पर्टिक्युलरली काय दिलंय की असे इंटरवल्स पाहिजेत आणि ह्यांचं जर कलेक्शन असेल तर मग त्या कलेक्शन्स पासून तयार झालेली सिग्मा फील्ड म्हणजे कोण असेल? बोरल सिग्मा फील्ड आहे. ओके, बोरल सेट. मग आता बोरल सिग्मा फील्ड बघितली, पण बोरल सेट म्हणजे काय असतात ते पहिल्यांदा बघायला पाहिजे ना. अ सेट येस बिलॉंग्स टू रिअल लाईन. ओके, is said to be Borel set if S belongs to the Borel sigma field. Okay. मग हा Borel set
पहिल्यांदा तर काय की हा रिअल नंबरचा एक सेट असायला पाहिजे किंवा तो रिअल लाईन मध्ये जसं आपण इंटरव्हल बघितले त्यामध्ये तो बिलॉंग व्हायला पाहिजे. आणि अजून काय असायला पाहिजे की तो कुठं बिलॉंग व्हायला पाहिजे, अजून बोरल सिग्मा फील्ड जी आपण बघितली त्याच्यामध्ये पण तो इन्क्लूड असायला पाहिजे. येस बिलॉंग्स टू द बोरल सिग्मा फील्ड बी. मग ह्याच्यामध्ये काय कोणकोणते सेट्स इन्क्लूड होतात? एनी टाइप ऑफ इंटरवल इन आर. मग रिअल लाईनवरचे किंवा रिअल नंबर्सचे कोणत्याही टाईपचा जर इंटरवल्स बघितले आपण, जसं की वरती आपण 7 टाइप्स लिस्ट केलेत. मग ह्या 7 टाइप्स मधला कोणत्याही टाईपचा इंटरवल असेल तर तो काय असेल? बोरल सेट असणार आहे. ओके. युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ इंटरवल्स तो पण काय असणार आहे? बोरल सेट असणार. मग सपोज तुम्ही जर 2 इंटरवल जर कन्सिडर केले रिअल लाईन वरचे, ओके, सो त्या इंटरवल्सचं युनियन घेतलं किंवा इंटरसेक्शन घेतलं आणि त्याच्यानंतर रिझल्टिंग जो कोणी सेट मिळेल तो सुद्धा इव्हन कोण असणार आहे? तर बोरल सेटच असणार आहे. ओके. त्याच्यानंतर फायनाईट सेट, फायनाईट युनियन ऑफ सिंगलटन सेट्स आणि काउंटेबल सेट्स. तर हे पण कोण असणार आहेत? तर बोरल सेट्स असणार आहेत. कोण फायनाईट सेट्स असतील तर ते पण बोरल सेट्स असतील. फायनाईट युनियन ऑफ सिंगलटन सेट्स जे असणार आहे ते सुद्धा बोरल सेट्स असतील. किंवा काउंटेबल सेट्स जर असतील तर काउंटेबल सेट्स सुद्धा बोरल सेट्स असणार आहेत. ओके. आता इथं फॉर एक्झाम्पल एक फक्त लिस्ट डाऊन केलंय की क्यू बिलॉंग्स टू द बोरल सेट्स. हा फक्त सिम्पली बी लिहिलंय. सो बी जो लिहिणार आहे तो आपण बोरल सेट साठी लिहिणार आहे आणि स्क्रिप्ट बी जो आहे तो बोरल सिग्मा फील्ड साठी लिहिणार आहे. ओके. क्यू बिलॉंग्स टू बी दॅट इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. हा जो आहे क्यू कशासाठी डिनोट करतो आपण? तर सेट ऑफ रॅशनल नंबर साठी. तो जो आहे तो पण कुठं बिलॉंग्स होतो? तर बोरल सेट मध्ये. मग तो पण एक टाईपचा कोण आहे? सेट ऑफ रॅशनल नंबर्स हा सुद्धा एक टाईपचा बोरल सेटच आहे. ओके. ओके. सो नेक्स्ट फील्ड आहे ती आहे मोनोटॉनिक फील्ड. ओके. आता फील्ड जर सपोज एखादी तुम्हाला फील्ड दिली असेल तर त्या फील्डला मोनोटॉनिक आहे का नाही ते कसं चेक करायचं? तर ते बघूयात. जर एखादी दिलेली फील्ड जी मोनोटॉनिक आहे का नाही किंवा नॉन मोनोटॉन आहे का हे कसं चेक करायचं ते? अ फील्ड स्क्रिप्ट एफ इज सेट टू बी मोनोटॉनिक. A field script f is said to be monotonic field if it is closed under monotonic operations. ओके. आता मोनोटॉनिक ऑपरेशन्स म्हणजे कोणते ऑपरेशन्स म्हणतोय आपण की जसं की आपण जर आता फॉर एक्झाम्पल इफ सिक्वेन्स an जर सपोज दिलेला असेल सिक्वेन्स ऑफ सेट्स, सपोज इट इज इन्क्रीजिंग सिक्वेन्स अँड कॉन्व्हर्जेस टू सेट ए. आता मोनोटॉनिक ऑपरेशन्स मध्ये आपण कोणतं बघितलं की मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स ऑफ सेट्स आणि मोनोटॉनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स ऑफ सेट्स हे 2 ऑपरेशन्स आपण बघत होतो त्याच्यामध्ये. मग आता जर सपोज तुमच्याकडे जर सेट दिला असेल सिक्वेन्स ऑफ सेट्स an हा आहे आणि इट इज इन्क्रीजिंग सिक्वेन्स आणि कॉन्व्हर्जेस टू सेट ए असं आहे. मग आता इन्क्रीजिंग सिक्वेन्स आहे म्हणजे ऑब्व्हियसली काय असणार की an इज अ सबसेट ऑफ an+1 असणार आहे. ओके. आणि जर इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर आपण लिमिट कसं ऑब्टेन करतो? जस्ट काय ह्या लिमिट ॲज n टेन्स टू इन्फिनिटी an इज इक्वल टू काय करायचं? युनियन ऑफ ans कम्प्युट करायचं. ओके. आणि n इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. आणि मग हा युनियन
जर बिलॉंग्स टू फील्ड होत असेल, हा काउंटेबल युनियन जो आहे तो पण फील्ड मध्ये जर बिलॉंग होत असेल, तर मग आपण आता त्या फील्डला एफ ही जी फील्ड आहे तिला काय म्हणू शकतो की मोनोटॉनिक फील्ड असं आपण म्हणू शकतो. ओके. किंवा अजून दुसरं ऑपरेशन काय की मोनोटॉनिकली डिक्रीजिंग पण असू शकतो, जो सिक्वेन्स दिलाय तुम्हाला तो. मग इफ सिक्वेन्स ऑफ सेट एन इज मोनोटॉनिकली डिक्रीजिंग अँड कॉन्व्हर्जेस टू ए, असं जर असेल तर मग काय असणार आहे ऑब्विसली की एन हा काय असणार आहे, सुपर सेट असणार आहे ए एन प्लस 1चा. ओके. फॉर ऑल एन साठी. देन मग अशा केसमध्ये जर मोनोटॉनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स जर असेल तर त्या केसमध्ये आपण लिमिट कसं ऑप्टेन करतो, तर लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन इज इक्वल टू काय इंटरसेक्शन ऑफ ए एन्स अँड एन इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी असते. आणि मग आता हे पण लिमिट जर बिलॉंग्स टू बिलॉंग्स टू द फील्ड असेल, जी स्क्रिप्ट एफ ही जी फील्ड दिली आहे त्यामध्ये जर बिलॉंग होत असेल तर आपण परत त्या फील्डला काय म्हणू शकतो, मोनोटॉनिक फील्ड असं म्हणू शकतो. ओके. मग मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग असू शकते, म्हणजे मोनोटॉनिकली दिलेला सिक्वेन्स हा मोनोटॉनिक इन्क्रीज असू शकतो किंवा मोनोटॉनिकली डिक्रीजिंग असू शकतो. मग त्या केसमध्ये जर हे जर ऑकर होत असेल की फायनाईट युनियन किंवा फायनाईट इंटरसेक्शन जो आहे तो पण जर फील्ड मध्ये बिलॉंग होत असेल तर मग आपण काय म्हणू शकतो की एफ ही जी फील्ड आहे ती कशी आहे, मोनोटॉनिक फील्ड आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो ह्याच्याशी रिलेटेड एक थेरम आहे तो बघूयात आपण. अ फील्ड इज मोनोटॉनिक फील्ड, a sigma field is monotonic field F. Okay. काय sigma field is monotonic field F and conversely a monotone field is a sigma field. म्हणजे जर तुम्हाला एखादी सिग्मा फील्ड दिली असेल तर ती काय असते, मोनोटोन फील्ड असते. किंवा जर तुम्हाला एखादी मोनोटोन फील्ड दिली असेल तर ती सिग्मा फील्ड असते. म्हणजे इम्प्लाइज अँड इम्प्लाइज रिलेशनशिप आहे मोनोटॉन फील्ड मध्ये आणि सिग्मा फील्ड मध्ये. सो प्रूफ बघूयात त्याचा आपण. ओके. सो पहिली कंडिशन, पहिलं जे दिलंय आपल्याला स्टेटमेंट हे पहिल्यांदा प्रूव्ह करूयात. पहिल्यांदा मध्ये यासाठी काय घ्यायला पाहिजे की फील्ड इज अ सिग्मा फील्ड आणि शो काय करायला पाहिजे की ती कशी आहे, मोनोटॉन फील्ड आहे हे आपल्याला शो करायला पाहिजे. सो पहिल्यांदा हे कन्सिडर करूया फर्स्ट पार्ट. लेट स्क्रिप्ट एफ बी अ सिग्मा फील्ड. स्क्रिप्ट ही कोण आहे, सिग्मा फील्ड आहे असं आपण कन्सिडर करूया. अँड ए एन बिलॉंग्स टू द स्क्रिप्ट एफ आणि जो सिक्वेन्स ऑफ सेट्स आहे ए एन तो कुठं बिलॉंग होतोय, स्क्रिप्ट एफ मध्ये बिलॉंग होतोय. म्हणजेच कुठे सिग्मा फील्ड मध्ये तो इन्क्लूड आहे. ओके. आता अजून काय आहे सिच्युएशन की जी सिक्वेन्स दिली तुम्हाला, सिक्वेन्स ऑफ सेट्स दिली ती काय आहे की मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे आणि कॉन्व्हर्जेस टू ए आहे. आता मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे म्हणजे काय, तर आपण त्याचं लिमिट जर ऑब्टेन केलं तर ते काय मिळणार आपल्याला, ए हे मिळणार आहे. म्हणजेच लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन इज इक्वल टू काय असणार आहे, युनियन ओव्हर ए युनियन ऑफ ए आयज अँड आय रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. ओके. हे आता नाही करायचं आपल्याला कन्सिडर, हे चुकून लिहिलंय. आता हे जर असेल ए एन जर मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन किती घेतो आपण, युनियन ऑफ ए आयज कन्सिडर करतो. ओके. सिन्स सिग्मा फील्ड since sigma field by definition is closed under countable operations it follows. आता आपण काय म्हणलंय की कॅपिटल एफ ही कशी आहे, तर सिग्मा फील्ड आहे. ओके. आता सिग्मा फील्ड आहे म्हणल्यावरती आणि त्याच्यामध्ये कोण आहेत, ए एन हे जे ए एन हा जो सिक्वेन्स ऑफ सेट आहे तो पण इन्क्लूड आहे सिग्मा फील्ड मध्ये. आता जर एफ ही जर सिग्मा फील्ड असेल तर ऑब्विसली ए एन जे सेट्स आहेत, ओके, ए एन जे सेट्स आहेत तर त्यांचा काउंटेबल युनियन जो आहे तो सुद्धा स्क्रिप्ट एफ मध्ये बिलॉंग व्हायला पाहिजे. ओके. म्हणजेच काय असणार आहे,
तर लिमिट ॲज एन टेन्स टू इन्फिनिटी इक्वल टू काय म्हणतो आपण, तर काउंटेबल युनियन ऑफ ए आयज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए ही टर्म मिळेल. कारण काय आहे, सिक्वेन्स जो आहे तो मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे आणि कॉन्व्हर्जेस टू ए आहे. ओके, म्हणजे हा काउंटेबल जो युनियन आहे तो पण कुठं इन्क्लूड होईल, कॅपिटल सॉरी स्क्रिप्ट एफ मध्ये इन्क्लूड होईल. म्हणजेच याचा अर्थ काय की जर आता वरती आपण कंडिशन आणि काय बघितली मोनोटोन फील्डची, की जर तुम्हाला सिक्वेन्स ऑफ सेट्स दिला असेल, एफ ही जर फील्ड असेल आणि त्याच्यामध्ये जर दिलेला सिक्वेन्स हा मोनोटोनिकली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग असेल, तर त्यांचे काउंटेबल युनियन्स किंवा काउंटेबल इंटरसेक्शन जे आहेत ते सुद्धा काय होतात, त्या फील्डमध्ये इन्क्लूड असतात. आणि इथं पण आपल्याला काय दिसतंय की युनियन जो आहे तो पण कुठं होतोय, इन्क्लूड फील्डमध्ये इन्क्लूड होतोय. कारण ही फील्ड जी आहे ती काय आहे, सिग्मा फील्ड आहे. म्हणजेच याचा अर्थ त्या स्क्रिप्ट एफ ही काय आहे, एक मोनोटोन फील्ड आहे. ओके, क्लिअर फर्स्ट पार्ट. समजतंय का परत सांगायचं? अरे पहिला पार्ट समजलाय का परत सांगू? थेरम मधला फर्स्ट पार्ट समजलाय का तुम्हाला? बोलायचं नाही असं ठरवलंय का काय? मिस पुन्हा सांगा ना. ओके, आपण थेरम काय बघतोय, अ सिग्मा फील्ड इज मोनोटोन फील्ड एफ. ओके, म्हणजे जर सिग्मा फील्ड जर एखादी दिली तुम्हाला तर ती काय असते, मोनोटोन फील्ड असते. ओके, हे शो करायचं आपल्याला. कॉन्व्हर्सली अ मोनोटोन फील्ड इज अ सिग्मा फील्ड. किंवा जर तुम्हाला रिव्हर्स कंडिशन मध्ये असं दिलं की एखादी मोनोटोन फील्ड दिली तर ती मोनोटोन फील्ड ही सिग्मा फील्ड असते. ओके, सो हे प्रूव्ह करायचं आपल्याला. फर्स्ट पार्ट मध्ये जे स्टेटमेंट आहे, अ सिग्मा फील्ड इज मोनोटोन फील्ड. ओके, असं आपण कसं. आता पहिल्यांदा आपण सिग्मा फील्डचे आणि मोनोटोन फील्डचे दोन्ही पण डेफिनेशन बघूयात. सिग्मा फील्ड काय सांगते आपल्याला, की जर एफ हे जर हा जर एक क्लास असेल आणि तो जर क्लोज्ड अंडर कॉम्प्लिमेंटेशन आणि क्लोज्ड अंडर काउंटेबल युनियन असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, सिग्मा फील्ड म्हणू शकतो. ओके, आणि मोनोटोन फील्डची काय डेफिनेशन आहे, तर एफ ही जी फील्ड आहे तिला आपण मोनोटोन फील्ड कधी म्हणू शकतो, की ती जर क्लोज्ड अंडर मोनोटॉनिक ऑपरेशन्स असेल तर. आता मोनोटॉनिक ऑपरेशन्स मध्ये काय म्हणतो आपण, की इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर आणि डिक्रीजिंग सिक्वेन्स असताना, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असताना आणि डिक्रीजिंग सिक्वेन्स असताना काय फॉर्म माहिती. आता मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग सिक्वेन्स असेल तर मग आपण लिमिट ज्यावेळी ऑब्टेन करतो अशा केसमध्ये, तर मग आता सपोज पर्टिक्युलरली मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स आहे तर त्या केसमध्ये लिमिट ऑब्टेन करताना काय घेतो आपण, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर लिमिट कसं ऑब्टेन करायचं त्या सिक्वेन्सचं? अवघड आहे, तुम्ही काय वाचलेलं दिसत नाही मला. नोट्स आहेत ना तुमच्याकडं? गुगल क्लासरूमला कोणी कोणी नोट्स चेक केल्या? जर दिलेली सिक्वेन्स मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग असेल तर आपण लिमिट ऑब्टेन करताना काय करतो, काउंटेबल युनियन कन्सिडर करतो दिलेल्या सेट्सचा. आणि जर मोनोटॉनिकली डिक्रीजिंग असेल तर काउंटेबल इंटरसेक्शन कन्सिडर करतो दिलेल्या सेट्सचा. ओके, मग मोनोटोन फील्ड
कधी म्हणतो जर तो काउंटेबल युनियन जो आहे तो पण जर म्हणजे ते जे काही लिमिट आहे आणि इक्वल टू जो काउंटेबल युनियन मिळेल आपल्याला तो पण जर त्या फील्ड मध्ये इन्क्लूड होत असेल तर तिला आपण मोनोटॉनिक फील्ड म्हणतो फॉर मोनोटॉनिक सिक्वेन्स साठी. मग आता आपल्याकडे केस काय आहे की सपोज कन्सिडर करा की तुम्हाला एक फील्ड दिली आहे स्क्रिप्ट एफ आणि ती कशी आहे सिग्मा फील्ड आहे. आता सिग्मा फील्ड आहे म्हणल्यावरती सिग्मा फील्डची कंडिशन काय आहे की ती काय असते क्लोज्ड अंडर कॉम्प्लिमेंटेशन आणि क्लोज्ड अंडर काउंटेबल युनियन असते. ओके. सपोज स्क्रिप्ट एफ बी अ सिग्मा फील्ड आणि अजून काय की एन हा जो सिक्वेन्स आहे तो कुठं बिलॉंग होतो तर स्क्रिप्ट एफ ह्या फील्ड मध्ये बिलॉंग होतो. दुसरी कंडिशन काय आहे की सिक्वेन्स जो आहे सिक्वेन्स ऑफ सेट्स तो कसा आहे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स आहे. ओके. अँड इट कॉन्व्हर्जेस टू सेट ए. कॉन्व्हर्जेस टू सेट ए आहे म्हणजे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्सचं जर लिमिट ऑप्टेन केलं तर तुम्हाला ते काय मिळेल सेट ए मिळणार आहे. ओके. आणि मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्सचं लिमिट कसं आपण ऑप्टेन करतो तर जस्ट युनियन घ्या काउंटेबल युनियन. ओके सेट्सचा. सिग्मा फील्ड बाय डेफिनेशन इज क्लोज्ड अंडर द काउंटेबल ऑपरेशन्स. आता सिग्मा फील्डची डेफिनेशन काय सांगते की सिग्मा फील्ड जी आहे ती क्लोज्ड अंडर काय आहे काउंटेबल ऑपरेशन्स म्हणजे काउंटेबल युनियन्स तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा कॉम्प्लिमेंटरी अजून काय तुम्ही काउंटेबल इंटरसेक्शन सुद्धा घेऊ शकता. सो आता आपण केस कन्सिडर केली आहे की मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स आहे. सो आपण काय करूयात की आता आपल्याकडे काय असणार आहे केस लिमिट जर आपण अशा सिक्वेन्स ऑप्टेन केलं तर काउंटेबल युनियन्स असेल लिमिट म्हणजे आणि ते काय असेल सेट ए असणार आहे. ओके. आता सिग्मा फील्ड आहे म्हणल्यावरती हा काउंटेबल युनियन सुद्धा कुठं बिलॉंग होणार आहे तर फील्ड मध्येच बिलॉंग होणार आहे. ओके. मग आता काय झालं दोन्ही पण ज्या कंडिशन्स आहेत की सिग्मा फील्डची आणि मोनोटोन फील्डची ती काय होते मॅच होते की काय सांगताय सिग्मा फील्ड सांगतो की युनियन काउंटेबल युनियन क्लोज अंडर काउंटेबल युनियन असायला पाहिजे आणि मोनोटोन फील्ड मध्ये पण काय सांगतायत आपल्याला की लिमिट जे आहे ते काय असायला म्हणजे फील्ड जी आहे ती काय असायला पाहिजे क्लोज्ड अंडर मोनोटोन ऑपरेशन्स असायला पाहिजे. हे दोन्ही पण इथं सॅटिस्फाय होत आहेत. सो आता आपण एफ ला काय म्हणू शकतो मोनोटोन फील्ड म्हणू शकतो. ओके. आता क्लिअर. आता समजलंय का. येस ऑर नो. Yes, ma'am. ओके. हा झाला फर्स्ट पार्ट की जर सिग्मा फील्ड दिले असेल तर मोनोटोन फील्ड कशी काय आली ते. आता रिव्हर्स कंडिशन मध्ये काय दाखवायचं आपल्याला की अ सिग्मा फील्ड इज अ मोनोटोन फील्ड इज अ सिग्मा फील्ड. जर फील्ड मोनोटोन असेल तर ती सिग्मा फील्ड असते हे दाखवायचं आपल्याला. आता ते बघूयात. आता मोनोटोन सपोज कन्सिडर करा की स्क्रिप्ट एफ ही जी आहे ती मोनोटोन फील्ड आहे. मोनोटोन फील्ड आहे म्हणजेच काय की क्लोज्ड अंडर मोनोटोन ऑपरेशन्स आहे. आता क्लोज अंडर मोनोटोन ऑपरेशन्स म्हणजे काय की जर तुमच्याकडे सिक्वेन्स असेल आता इथं काय केलंय A1 A2 AN काउंटेबल सेट्स आहेत तुमच्याकडे आणि ते काय होत आहेत की स्क्रिप्ट एफ फील्ड मध्ये बिलॉंग होत आहेत. ओके. फॉर ऑल एन लेट BN इज इक्वल टू काय केलं AK अँड K रनिंग फ्रॉम 1 to इन्फिनिटी. सॉरी इथं एन पाहिजे होतं. K रनिंग फ्रॉम N टू इन्फिनिटी हे घेतलं BN म्हणजे. आता मग ओके आणि BN काय आहे की जर युनियन घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की BN हा काय आहे सबसेट आहे BN+1 साठी. मग असं जर असेल तर ऑब्व्हियसली BN ही काय असणार आहे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असणार आहे. ओके. आता सिन्स F इज अ मोनोटोन
फील्ड. आता आपण काय वरती कन्सिडर केलंय की एफ ही जी फील्ड आहे ती कशी आहे, मोनोटोन फील्ड आहे. ओके. आणि मग जर मोनोटोन फील्ड असेल तर ती काय असते, क्लोज्ड अंडर मोनोटोन ऑपरेशन्स. म्हणजेच लिमिट जर बीएन ही जर इन्क्रीजिंग मोनोटोनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स असेल तर त्याचं लिमिट जर घेतलं तुम्ही तर ते काय असतं, युनियन. अँड युनियन अगेन बिलॉंग्स टू द फील्ड एफ. ओके. हे झालं मोनोटोनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्स. जस्ट डेफिनेशन लिहिली आहे, वेगळं काही केलेलं नाही. मोनोटोन फील्डची डेफिनेशन आहे तीच इथं लिहिलेली आहे. ओके. हे कोणासाठी झालं तर मोनोटोनिकली इन्क्रीजिंग सिक्वेन्ससाठी. सेम कोणासाठी लिहू शकतो आपण, मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स जर असेल तर काय, इनव्हर्सली कन्सिडर सीएन जर आपण इंटरसेक्शन ऑफ ए के कन्सिडर केला. ओके. अँड के अगेन रनिंग फ्रॉम सपोज एन टू इन्फिनिटी. ओके. आणि हा जो इंटरसेक्शन आहे तो कुठं बिलॉंग होत आहे, स्क्रिप्ट एफ मध्ये. ओके. आता इंटरसेक्शन जर आपण घेतलं तर काय दिसतंय आपल्याला की सीएन काय असेल, ऑब्विसली इन्क्रीजिंग सुपरसेट असेल सी एन प्लस वन साठी. म्हणजेच काय, आता सीएन म्हणजे फॉर एक्झाम्पल की C1 जर घेतला तुम्ही तर C1 हा सुपरसेट असेल C2 साठीचा, C2 हा सुपरसेट असेल C3 साठी. ओके. असं जर तुम्ही बघत गेला तर काय नेचर दिसतंय की सीएन हा कसा आहे, मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स आहे फॉर ऑल एन साठी. मग आता मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स आहे दिलेला. ओके. आणि अजून काय माहिती आपल्याला, जी एफ आहे फील्ड आहे ती कशी आहे, मोनोटोन फील्ड आहे. आता मोनोटोन फील्ड आहे म्हणल्यावरती जर ह्या मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्ससाठी तुम्ही लिमिट ऑप्टेन केलं, लिमिट ॲज इंटेन्स टू इन्फिनिटी सीएन, तर ते काय असतं, इंटरसेक्शन काउंटेबल इंटरसेक्शन ऑफ सीएन्स. ओके. अँड एन रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. आणि अगेन आता मोनोटोनिक फील्ड आहे म्हणल्यावरती ते कुठं बिलॉंग होणार, जे काउंटेबल इंटरसेक्शन आहे ते परत फील्ड मध्ये बिलॉंग होईल. ओके. मग आता फ्रॉम 1 आणि 2 काय दिसतंय की काउंटेबल युनियन आणि आता हे B1 B2 BN हे सुद्धा काय होत आहेत की फील्ड मध्येच बिलॉंग होत आहेत. आणि त्यांचे काउंटेबल युनियन सुद्धा कुठं होत आहेत, फील्ड मध्ये बिलॉंग होत आहेत. किंवा सीएन जो आहे, जो मोनोटोनिकली डिक्रीजिंग सिक्वेन्स, तो पण फील्ड मध्ये बिलॉंग होतोय. आणि त्यांचे जे काउंटेबल इंटरसेक्शन आहे तो सुद्धा फील्ड मध्ये बिलॉंग होतोय. म्हणजेच काय की जे मोनोटोनिक सिक्वेन्स आहेत त्यांचे काउंटेबल युनियन्स आणि काउंटेबल इंटरसेक्शन सुद्धा त्याच सेम फील्ड मध्ये बिलॉंग होत आहेत. म्हणजेच ती फील्ड कशी आहे, क्लोज्ड अंडर काउंटेबल ऑपरेशन्स आहे. आता क्लोज्ड अंडर काउंटेबल ऑपरेशन्स आहे म्हणजे कोणती फील्ड आहे की जी क्लोज्ड अंडर काउंटेबल ऑपरेशन्स असते, कोणती फील्ड क्लोज्ड अंडर काउंटेबल ऑपरेशन, सिग्मा फील्ड. ओके. म्हणजेच आता आपण जी ही मोनोटोन फील्ड कन्सिडर केली तीच कशी आहे, फ्रॉम 1 अँड 2 कशी आहे, इट फॉलोज दॅट एफ इज अ सिग्मा फील्ड. जी मोनोटोन फील्ड आहे तीच कशी असणार आहे, सिग्मा फील्ड असणार आहे. किंवा सिग्मा जी फील्ड सिग्मा फील्ड आहे तीच कशी असणार आहे, मोनोटोन फील्ड असणार आहे. ओके. इथपर्यंत काही शंका, समजलंय का तुम्हाला? अरे समजतंय का नाही तुम्हाला? काय विचारते मी, समजतंय का तुम्हाला? काहीतरी बोला, एकानं तरी. किती जण आहे तुम्ही आता लेक्चरला प्रेझेंट? 24 जण. त्याच्यामधलं एक सुद्धा बोलत नाही म्हणजे अवघड आहे की. येस, नो, काहीतरी उत्तर द्यायचं. त्यामुळे तुम्ही फक्त बोलत राहा, आम्ही काही नाही बोलणार.
बोला बोला. समजतंय का नाही? अवघड नाही प्रश्न विचारला ना? समजतंय का नाही एवढंच विचारलं मी. काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? का समजलं नाही तुम्हाला? असं आहे. आरती, ऐश्वर्या, आता झालंय तिथं तरी प्रोव्हाइड करा ना, कारण पासून आमच्याजवळ काहीच नाहीये. कशापासून नाहीये? पासून नाहीये, त्यामुळे आम्हाला रिव्हिजन पण करता नाहीये. ओके चालेल, मी बघते तुम्हाला. चालेल, आज सेंड करते तुम्हाला मी. पण उद्याच्या आज सगळं बऱ्यापैकी वाचून घ्या, किंवा ऍटलिस्ट आजच्या लेक्चरचं तरी वाचून घ्या, म्हणजे उद्याच्या आपल्या लेक्चरला तरी ऍटलिस्ट तुम्हाला काहीतरी सांगायला आलं पाहिजे. ओके चालेल, करूयात स्टॉप मग आता, आणि नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूयात.